चलिए तो चला मित्रांनो, आपण आतापर्यंत अतिशय सुंदर सुंदर थेरी बघितली आहे. कुठल्या चॅप्टरची बघितलेली आहे? त्या चॅप्टरचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेब्स. यस ऑर नो मित्रांनो? तर थेरी कळली असेल तर फक्त थेरी वाचून फिजिक्स मध्ये उपयोग नसतो. थेरी वाचलं तर आपल्याला घंटा येणार. जर फिजिक्स मध्ये जास्त नॉलेज द्यायचं असेल तर सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, आपण त्याचे टनाटनाने काय सॉल्व्ह केले पाहिजे, पीवायक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. असा आज पीवायक्यू घेऊन मी तुमच्या समोर हजर झालेलो आहे. आपका बंदा जिसका नाम है साई योगेश पांचाळ, वही साई योगेश पांचाळ जिसने आपको फिजिक्स इजी बनाने का सिखाने का ट्राय करेगा. तो अशा प्रकारे विदाउट वेस्टिंग एनी टाइम तो वी आर सॉल्विंग सम इंपॉर्टेंट पीवायक्यूज. त्यातला पहिला पीवायक्यू 2024 चा ये रहा आपके स्क्रीन पर 7 करोड़ रुपए के लिए. तो बच्चों प्लीज रीड द पीवायक्यू नंबर 1. काय म्हणते सांगा बरं. येस, तो बघा, इन प्रोग्रेसिव्ह वे y1 इक्वल्स टू दिस. थोडा अवघड क्वेश्चन आहे, थोडं डोकं लावायचं क्वेश्चन आहे. आय होप तो डोकं लावलं असेल. y2 इक्वल्स टू दिस सुपर इम्पोज टू फॉर्म स्टँडिंग वेव्ह. ओके, and are in SI system, amplitude of the particle at x equals to 0.5. अजिबात घाबरायचं नाही मित्रांनो. x equals to 0.5 ला तुला amplitude विचारलं, x equals to 0.5 ला म्हणजे बेसिकली तुला y विचारलं आहे. एवढं फक्त लक्षात ठेव, तुला काय विचारलं रे? y विचारलं आहे. आणि हे कुठली वेव्ह आहे? स्टेशनरी वेव्ह. तर आय होप तुला माहिती आहे काय असते सांग भिंट्या. स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन असते y equals to 2a साइन kx आणि पुढे काय असते कॉस ओमेगा टी. याचं डेरिव्हेशनची गरज नाही, पण मी तुला सांगितलं होतं जर दोन स्टेशनरी वेव्ह सुपर इम्पोज होत असतील, दोन वेव्ह सुपर इम्पोज होत असतील तर स्टेशनरी वेव्ह क्रिएट होते. आणि त्या स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन मी याच्यानं देतो. आता त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया. आपल्याला बेसिकली कशाची व्हॅल्यू काढायची? वायची. लक्षात द्या, वाय ला वाय. तर मित्रांनो नीट लागा, 2 ला 2. अँप्लिट्यूड किती आहे? इथं 1 आहे, इथं पण 1 आहे, म्हणजे अँप्लिट्यूड किती आहे? 1. ओके गुड. साइन ला साइन. kx, के म्हणजे काय असते? जे एक्सच्या बाजूला आहे. एक्सच्या बाजूला काय आहे? एक्सच्या बाजूला आहे 2π/4. ओके, म्हणजे ते काय असणार? 2π/4 इंटू असणार एक्स. एकदम क्लिअर आहे. पुढे पुढे परत चला. पुढे काय ना कॉस ओमेगा टी. ओमेगा म्हणजे कोणाच्या बाजूला असते मित्रांनो? टी. टीच्या बाजूला असते. म्हणजे टीच्या बाजूला काय? तर 2π/0.4 म्हणजे येणार 2π/0.4 इंटू काय आलं मित्रांनो? 3. हे झालं आपलं इक्वेशन. एकदम क्लिअर आहे. आता एक एक गोष्ट आपण फाइंड करू. एक्स मला माहित आहे, एक्स किती आहे? 0.5. ओके, बट गोष्ट अशी आहे की टी कसा काढणार? सिंपल लॉजिक मला सांगा मित्रांनो, टी कसा काढणार? एक्स माहिती आहे, एक्स वरनं टी कसा काढणार? तर गोष्ट लक्षात आहे मित्रांनो. आणि एक गोष्ट आता लक्षात ठेवा, मी काय बोलत आहे ते नीट लक्षात ठेवा. एक रिलेशनशिप आहे 2π/λ इंटू पाथ डिफरन्स. 2π/λ into path difference is equals to 2π/t into time difference. हे रिलेशनशिप आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवायचं. 2π/λ into path difference आणि 2π/t into time difference, राईट? तर 2π/λ ची व्हॅल्यू किती आहे तुम्ही मला सांगा. 2π/λ ची व्हॅल्यू म्हणजे जे बेसिकली के ची व्हॅल्यू, के कोणाची असते? 2π/λ ची व्हॅल्यू यालाच मी इथे ठेवतो मित्रांनो. म्हणजे हे काय येणार? 2π/λ ची व्हॅल्यू. 2π/λ ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो? 2π/λ ची व्हॅल्यू 2π/4 इंटू एक्स. एक्स किती ठेवणार? 0.5. या साईडला या 2π/t ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो? बघा 2π/t. येस, टी म्हणजे 2π/t काय असते? जे ओमेगा असते, म्हणजे टीच्या बाजूला असते. मग टीच्या बाजूला काय? 2π/0.4 म्हणजे इथे किती येणार? 2π/0.4. आणि मित्र तुला काय काढायचं रे? टी काढायचं. इथपर्यंत कोणाला काही टेन्शन आहे का? चला मित्रांनो, लेट्स चेक की नेमका आपला टी किती येतो. इथून 2π काय होणार? कॅन्सल. आणि ह्याला 0.4 ला तिकडे घेऊन गेलो तर टी कॉस्ट किती मित्रांनो सांगा बरं. टी कॉस्ट इथे 0.05. आय होप एकदम करेक्ट आला असेल का चुकले मित्रांनो? बघा बरं, 2π 0.1 येते तिथे आणि गोष्टी तिथं 0.05. ओके, मग सगळ्या व्हॅल्यू इथं ठेवूया आपण. आता ह्या इक्वेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवायच्या. ही व्हॅल्यू आल्यानंतर बघा इथं वाय ला वाय लिहितो मित्रांनो मी, 2 ला 2 लिहितो, साइन ला साइन लिहितो. इथे एक्स ची व्हॅल्यू किती ठेवायची? 0.5. एक्स ची व्हॅल्यू 0.5 ठेवलं तिथे किती येते? π/4. पुढे चला मित्रांनो इथे परत ओके, कॉस. कॉस ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो सांगा बरं? 2π. 2π ला 2π. टी ठेवतो 0.05. ठीक आहे, नीट लक्ष द्या. बघा इथं 2π इंटू 0.05. ओके, आपण खाली काय ना मित्रांनो 0.4 म्हणजे इथे किती येते? 0.5/0.5 into 2.
येस, म्हणजे याला गुलुगुलू केल्यानंतर हे किती मित्रांनो 0.5/4 म्हणजे π/4 येते, राईट. म्हणजे y इक्वल्स टू किती आलं पाहिजे 2 sin π/4 इंटू काय आलं पाहिजे मित्रांनो cos π/4. दॅट हॅज टू बी द फायनल आन्सर. तर तुम्ही विचार करा मित्रांनो, आन्सर काय होऊ शकतं सांगा बरं. सोपं 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 सोपं. तर y इक्वल्स टू आपलं आलं पाहिजे 1 मिनिट. आय थिंक ऑप्शन मध्ये नाहीये, बट दिस आन्सर इज करेक्ट. एकदम क्लिअर आहे, गोष्टी कळलेल्या आहेत. तो लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन याच्यापेक्षा सोपा आहे मित्रांनो. वाचा बरं काय. वेन स्ट्रिंग्स आर स्ट्रेच्ड बिटवीन टू रिजिड सपोर्ट्स अंडर सर्टन टेन्शन अँड व्हायब्रेटेट्स, काय होतं सांगा बरं. जे स्ट्रिंग स्ट्रेच केलं, तर स्ट्रिंग स्ट्रेच केल्यानंतर काय होऊ शकतं सांगा बरं. असं येऊ शकतं, असं आणि असं. ठीक आहे. तो पहिला ऑप्शन बघा, अँटी नोड्स ऍट बोथ एंड, पॉसिबलच नाही. पुढचा ऑप्शन बघा, नोड्स ऍट बोथ एंड अँड ऍटलीस्ट वन अँटी नोड बिटवीन, एकदम करेक्ट. नोड्स ऍट बोथ एंड अँड नो अँटी नोड, हे तर पॉसिबलच नाही. हे पण पॉसिबल नाही, हे पण पॉसिबल नाही. चौथं बघा, अँटी नोड ऍट बोथ एंड, नाहीच. ओनली विच ऑप्शन इज करेक्ट, बी. आय होप तुम्हाला माहिती आहे, ह्याला म्हणतात नोड आणि ह्याला काय म्हणतात रे, अँटी नोड. बस तेच तिथे दिलंय. कुठलं ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन. चला परत मित्रांनो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे बघा, स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्युस्ड अलॉंग द स्ट्रेच्ड स्ट्रिंग ऑफ लेंथ 80 सेंटीमीटर. नीट लक्ष द्या. द रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ द स्ट्रिंग्स आर 90, त्याच्या पुढची 150 आणि त्याच्या पुढची किती मित्रांनो 160. नीट लक्ष द्या आता. ओके. स्टेशनरी स्ट्रिंग बघा, एक कुठली स्ट्रिंग आहे, अशी स्ट्रिंग आहे, दोन्ही साईडला कशा फिक्स आहे. ही त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, सगळ्यांना माहित आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते मित्रांनो, v/2l. बरं, त्याच्या पुढची फ्रिक्वेन्सी किती असते 2v/2l. ओके, त्याच्या पुढची फ्रिक्वेन्सी किती असते मित्रांनो 3v/2l. आय होप सगळ्यांना माहित आहे. मग विचार करा, कुठल्या पण दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स किती असतो पुढच्या दोन. बघितला. सो डिफरन्स जो असतो, नीट लक्ष द्या, म्हणजे f1 - f0. एकदम क्लिअर. नेहमी किती असतो रे, v/2l. बघा बरं, एकदम क्लिअर आहे. कुठले पण दोन याच्यातला किंवा याच्यातला, म्हणजे सक्सेसिव्ह फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स नेहमी किती असतो रे, v/2l. मग तुम्ही बघा बरं, सक्सेसिव्ह डिफरन्स बघा, हा 90 आहे, 50 आहे. सक्सेसिव्ह मधला किती आहे 60, 150 to 10. सक्सेसिव्ह मधला डिफरन्स किती आहे 60. तो कॅन आय से दॅट दिस 60 इज इक्वल टू मित्रांनो किती आलं रे, v/2l. आपल्याला काढायचं काय सांगा स्पीड, तो कॅन यू फाइंड स्पीड, देअरफॉर v इक्वल्स टू 60 × 2l. एल किती दिलेलं आहे तुम्ही बघा, आणि हे किती झाले बघा. म्हणजे आन्सर किती येणार तुम्ही मला सांगा मित्रांनो. येस, स्टेशनरी वेव्ह, द रेझोनंट फ्रिक्वेन्सी आर, द स्पीड ऑफ द ट्रान्सवर्स वेव्ह f1 60/2l. Stationary produces along straight string of length 80 centimeter. Length 80, so it's like 96. 48, 48, 68, 2l. A stationary wave is produced along the straight string of length 80 centimeter.
तो चलिए बच्चो तर चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन खूप सोपा आहे, वाचा बरं पुढचा क्वेश्चन. काय म्हणलंय, स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्युस्ड अलॉंग द स्ट्रेच्ड string of length 80 centimeter बर. The resonant frequencies are 90, 150 and 210. ओके, तुम्हाला विचारले व्हॉट इज द स्पीड ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह इन द स्ट्रिंग. तर मित्रांनो तर नीट ट्रिक लक्षात ठेवा. बघा गोष्ट अशी आहे मित्रांनो, जर स्ट्रिंग दोन्ही एंडला फिक्स असेल, ओके समजा असं स्ट्रिंग दोन्ही एंडला फिक्स असेल, तर कुठली पण फ्रिक्वेन्सी, ओके एनी फ्रिक्वेन्सी इज इंटिग्रल मल्टिपल. बघा कुठली पण फ्रिक्वेन्सी इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल, म्हणजे नेहमी फ्रिक्वेन्सी काय असते, NF नॉट असते. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, मग आपल्याला बघायचंय की या सगळ्यामध्ये एक कॉमन इंटिग्रल मल्टिपल येतो का. बरोबर, बघा समजा 60 घेतला तर 60 ला किती न मल्टिप्लाय केल्यावर 90 येतच नाही, तो 60 असू शकत नाही. बरं 90 इट सेल्फ घेतलं तर 90 into 1 आणि त्याचा पुढचा इंटिग्रल मल्टिपल काय होतो 2, तर 90 into 2 इथं 180 यायला पाहिजे, पण तेच येत नाही. बरं 90 साठी अजून कोण जाऊ शकते, 90 ला 30 पण येऊ शकतो. बघा 30, बघा मग हे 90 कसं येते, 30 into 3. बर हे 150 किती येते, 30 into 5 आणि 210 किती येते मित्रांनो, 30 into 7. कळले की नाही. म्हणजे सगळ्यांचा जो इंटिग्रल मल्टिपल आहे तो किती आहे मित्रांनो, सांगा बरं, 30. म्हणजे एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे, 30 हर्ट्झ. एकदम तुम्ही लक्षात ठेवा. झालं. आणि आपल्याला माहिती आहे या केसमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, V/2L. दॅट इज 30 इक्वल्स टू V/2L. देअरफॉर V इक्वल्स टू काय येणार, 30 into 2L. 30 ला 30 घेऊ मित्रांनो, 2L. L किती आहे सांगा बरं, 80 into 160 म्हणजे हे किती येणार मित्रांनो, 4800 सेंटीमीटर आहे, त्यामुळे इथे काय ना 48 मीटर पर सेकंड. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो, सांगा बरं, सी. आय होप हे सगळी आयडिया तुम्हाला आलेली असेल. सोपे सोपे क्वेश्चन आहे मित्रांनो, जास्त घाबरू नका, जास्त टेन्शन पण घेऊ नका. तो लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. ओके चला पुढचा क्वेश्चन बघा, वाचा बरं. द टू साऊंड वेव्ह हॅव्हिंग डिस्प्लेसमेंट ऑफ दिस अँड दिस. तुला विचारलंय की बीट फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी तुला विचारलंय. अजिबात घाबरायचं नाही. बघा बरं, बीट फ्रिक्वेन्सी आधी मी काढतो. मला माहिती आहे बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, बीट फ्रिक्वेन्सी काय असतं सांगा बरं, F1 मायनस F2. कळलं. आता बघा बरं F1 किती आहे, F1 बघा इथं बघा, इथे हे जे आहे हे आहे, तर W इक्वल्स टू किती दिलंय, W1. F1 ला मी असं लिहू शकतो. बघा F1 ला मी काय लिहू शकतो मित्रांनो सांगा, 2πf इक्वल्स टू W. तर F1 ला काय लिहू शकतो, W1/2π मायनस W2/2π. सोपं, कुठलं पण घ्या. ओके, W किती 1006 into π/2π मायनस तिकडे किती सांगा मित्रांनो, 1000π/2π. झालं. इसको गुलू गुलू करू. हे 2π इथलं पाय कसं होते, 1006/2 किती येते, 503. आणि इथं काय येते मित्रांनो, इथे येते 500. म्हणजे तुमची बीट फ्रिक्वेन्सी किती आली सांगा बरं, 3 बीट्स पर सेकंड. कुठल्या ऑप्शन मध्ये सांगा बरं, दिस इज द ओनली ऑप्शन, बीट पर सेकंड. म्हणजे किती येते मित्रांनो, 3. एकदम सोपा क्वेश्चन आहे, कोणाला काही टेन्शन आहे, सोपं आहे, सोपं. चला परत पुढे जाऊया मित्रांनो, अजिबात घाबरायची गरज नाही. पुढचा क्वेश्चन ये रहा आपकी स्क्रीन पर, थोडा चांगला क्वेश्चन आहे, टेन्शन नका घेऊ मित्रांनो. बघा बरं वाचा, सोनोमीटर वायर इज इन युनिसन. युनिसन म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी सेम असते, फ्रिक्वेन्सी सेम. पुढे त्यांनी काय म्हणलं तुम्हाला सांगा बरं, ओ सॉरी, आय एम सो सॉरी. पुढचा क्वेश्चन बघा, सोनोमीटर वायर इज युनिसन विथ द ट्युनिंग फोर्क, okay, of frequency and when it is stretched by a weight of specific gravity d. When weight is completely immersed in water, beats are produced this. एवढ्या काय बीट्स प्रोड्यूस होतात आज तुम्हाला दिलंय. बरं काय टेन्शन. क्वेश्चन वाचला, इंग्लिश तुला कळलं का बाळ्या, अरे बाळ्या इंग्लिश कळलं का, हा कळतं ना, लक्ष देते की नाही पिल्ल्या, का दुसरीकडे बघताय. क्वेश्चन MCQ सॉल्व्ह करायचे तरच आपल्या सीईटीला मार्क पडणार. कुठेही तोंड मारू नकोस. दादा, तिचा दिदी, माझा बाबू, माझा शोना, सगळे इकडे लक्ष द्यायचं आहे. वेव्हचे क्वेश्चन थोडे डिफिकल्ट आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. इथं लक्ष नाही दिलं तर अवघड होणार. मग शेवटचं चान्स आहे ते पण जाणार. मग नंतर म्हशी वळायला लागणार, भाजीवाळा लागणार, सॉरी भाजीपाला विकायला लागणार. संपते का पिंट्या, तो प्लीज लक्ष दे. ओके बघा बरं, सोनोमीटर वायर यूज इन युनिसन विथ ट्युनिंग फॉर फ्रिक्वेन्सी एन. बर बघा नीट लक्ष द्या. फॉर्म्युला काय होतो बघा बरं, सोपा आहे बघा. कॅन आय से दॅट, कुठलं समजा बेसिक घेऊ, F इक्वल्स टू काय येणार, V/2L.
व्ही ला परत मी काय लिहू शकतो, 1/2 ला 1/2 ला व्ही ला काय लिहू शकतो, √t/μ. यातल्या सगळ्या गोष्टी कॅन्सल सेम आहे. तो सिम्पली आय कॅन से दॅट फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. परत I can also say that frequency is directly proportional to √m into g. एकदम क्लिअर. बर, आता केस बाय केस जाऊ. पहिल्या केस मध्ये मला सांगा फ्रिक्वेन्सी किती होती, n. बर, कॅन आय से दॅट n इज प्रोपोर्शनल टू, मासला लिहितो, डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इंटू व्हॉल्यूम इंटू जी. दॅट इज इक्वेशन नंबर 1. ऑल गुड. आता बघा पुढचं, व्हेन वेट इज कम्प्लिटली इमर्स्ड इन वॉटर. एकदम क्लिअर. जर वॉटर मध्ये आपण जर ते ऑब्जेक्ट ठेवलं तर त्याचा अपॅरंट वेट काय होणार मित्रांनो, त्याचा अपॅरंट वेट होणार कमी. एकदम क्लिअर. सो कॅन आय से दॅट ड्यू टू बुयांसी फोर्स वेट काय होणार, डिक्रीज. सिंपल. तो वेट डिक्रीज झालं तर फ्रिक्वेन्सी पण किती व्हायला पाहिजे, डिक्रीज. एकदम क्लिअर. आणि दिलंय की एक्स बीट प्रोड्यूस होतात. एक्स बीट म्हणजे दोघातला डिफरन्स किती आहे, एक्स आहे. आधीची किती आहे, एन. डिफरन्स किती आहे, एक्स. आधीची किती आहे, एन. डिफरन्स किती आहे, एक्स. आधीची किती आहे, एन. डिफरन्स किती आहे, एक्स. तो कॅन आय से दॅट नवीन जे फ्रिक्वेन्सी असणार ती किती असणार, एन मायनस एक्स. एकदम क्लिअर आहे. म्हणजे पुढचे इक्वेशन काय म्हणणार, एन मायनस एक्स इज प्रोपोर्शनल टू. आता मला सांगा इथं वेट येणार का वेट मायनस बुयांसी फोर्स येणार. लिक्विड मध्ये टाकल्यामुळे त्यातनं बुयांसी फोर्स मायनस करायचं, हे त्याचं वेट झालं. रो नॉट व्ही जी मायनस बुयांसी फोर्स काय असतो, रो एल व्ही जी. सिंपल. हा कुठला फोर्स आहे तुझा, बुयांसी फोर्स. आता मला दोघांचा रेशो घेतला तिथे किती येणार, n/n मायनस एक्स. आणि ह्या साईडला काय येणार, व्हीजी व्हीजी सगळं कॅन्सल होणार. तो डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट मायनस डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. लिक्विड म्हणजे ते काय घेतो मी, वॉटर. आता सगळीकडे डेन्सिटी ऑफ वॉटर मी डिवाइड करतो. तिथे काय येणार, n/n मायनस एक्स. इथे काय मित्रांनो, डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. इथं परत काय ना, डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर -1. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा, डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर इज नथिंग बट काय असते रे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय असते, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. मग ह्याच व्हॅल्यू तुम्ही तर ठेवा. तो n/n मायनस एक्स काय ना मित्रांनो, सांगा बरं, d/d-1. एकदम सोपा प्रकार. कोणाला याच्यामध्ये काही टेन्शन आहे, प्लीज एकदम प्रेमाने बघा याला. मित्र अजिबात घाबरू नको. तुला समजत आहे का दादा, काय टेन्शन आहे का सांग बरं, एकदम क्लिअर होतंय का. अरे बघ, काय कळत नसेल तर परत परत पॉज कर, परत परत बघ. झोप येत असेल तर जा, तोंडावर पाणी मार, थोडं घेऊन ये, चहा घेऊन ये जाऊन. दूध प्यायचं तर दूध पी, पण आळस नको देऊ. जाऊ कपडे. ओके, चला पुढे जातो मित्रांनो. लेट्स से पुढचा क्वेश्चन, पुढचा पीवाय अजून सोपा आहे. व्हाईल एमिट्स a sound wave of frequency n1 under tension T. But when tension is increased by 44%, keeping the length and mass per unit length constant, frequency of sound becomes n2. Oh my god, very very nice. Then ratio of frequencies. आताच मास्टरनी तोंड वर करून मला सांगितलं आहे, तर बघा काय सांगितलं आहे माझ्या बाबा. ए पिंट्या, मास्तरनी काय सांगितलं ऐकू येतं का ना. येस, मास्तर आत्ताच बोलला. काय बोलला मास्टर, बोलला फ्रिक्वेन्सी प्रोपोर्शनल टू रूट टी. बोलला का नाही मास्तर, कधी बोलला, आत्ताच बोलला. कसा आलं तर मागच्या मागे 15 सेकंद जाऊन बघ, सीएफ प्रोपोर्शनल रूट टू कसा तुला कळेल. तो मित्रांनो बघा, कॅन आय से दॅट n2/n1 किती होणार, √T2/T1. लय छान. तर बघ ना, आधी होतं टेन्शन टी, नंतर कितीने वाढलं, 44%. म्हणजे T1 इक्वल्स टू टी ठेवलं तर T2 44% वाढलं. म्हणजे किती झालं, 1.144T. बस खतम, टाटा बाय बाय. म्हणजे T2 ला काय ठेवू शकतो, 1.44 इंटू टी अपॉन टी. सारूट टी कॅन्सल. माय गॉड, ब्युटिफुल. तो 1.44 रूट घेतलं ते किती येतं, 1.2 येतं. म्हणजे n2/n1 चा रेशो 1.2. आणि अशा प्रकारे ऑप्शन नंबर couldn't find any option. No. Okay. 1.2 तुली 12/10. तो अबे 6/5. तो कुठला ऑप्शन करेक्ट आहे दादा, हे माझ्या दीदी पटकन सांग. क्लिक करा. बघा कुठला ऑप्शन करेक्ट आलाय, ऑप्शन नंबर दीदी सी. जाऊ का बाब्या, ए माझ्या बाबू. शोनाताई, ए बाबू शोना, दिसतंय का. चला पुढे जाऊया आपण. पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन दिसा. तो पण अतिशय सोपा क्वेश्चन आहे. बघा बरं, एंड करेक्शन फॉर द, बघा
end correction for the vibration of air in a tube of circular cross section will be more if the tube is end correction चा फॉर्म्युला काय 0.6 into r. जितना ज्यादा रेडियस उतना ज्यादा एंड करेक्शन. सिंपल. तुम्हाला सांगा मित्रांनो लेंथचं काय देणं घेणं नाहीये, ओनली डायमीटरवर आहे. एक तर डायमीटर कमी करा किंवा रेडियस कमी करा, एक तर डायमीटर वाढवा. तर एंड करेक्शन वाढवण्यासाठी आपली रेडियस काय झाली पाहिजे रे, वाढली पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए फॉर ऍपल नो, बी फॉर बाबा नो, सी फॉर चमचा नो आणि डी फॉर डॉंकी. येस सर, आय एम द डॉंकी. चला जाऊ मित्रांनो पुढे. बिलकुल लाजायचं नाही. सर मला डॉंकी म्हणलं, आय एम सो सॉरी बॉय, आय एम सो सॉरी, यू आर नॉट डॉंकी, यू आर व्हेरी व्हेरी चॅम्पियन. चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढे 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 बघा बरं. याचं काय कामच नाही. चल 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 थेरी क्वेश्चन. चल चल चल. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम. हा काय ब्युटिफुल क्वेश्चन आहे, एकदम सुंदर मित्रांनो. मन लावून वाचा, तन लावून वाचा, डोकं लावून वाचा, सगळं लावून वाचा. वाचा काय, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम इन ओपन पाईप ऍट द बोथ एंडला जो पाईप ओपन आहे ते किती F1. बरं नाव आधी आपण करून घेऊ. पहिलं काय दिले, पाईप कसा आहे, दोन्ही एंडला ओपन आहे. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते ओपन एंडला, सांग बरं रे दादा, किती असते, V/2L. एकदम क्लिअर आहे. त्याला आपण काय म्हणू, V1/2L. ओके. नाव 80% ऑफ इट्स लेंथ इज इमर्स इन वॉटर. द फंडामेंटल ऑफ एअर कॉलम बिकम्स F2. ओके. म्हणजे जर वॉटर टाकल्यावर ते काय झालं मित्रांनो, क्लोज्ड पाईप झाला. आणि 80% टाकलं तर राहिलेली लेंथ किती असणार, फक्त 20% ऑफ L. हे तुम्ही लक्षात ठेवा. झालं. माने क्लोजची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते सांगा बरं रे, क्लोज पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/4L असते. म्हणजे इथे काय येणार, V2/4 आणि L किती घेणार, 0.2 into L. सिंपल. सर 0.2 into L का घेतलं, बिकॉज क्वेश्चन मध्ये म्हटलंय की 80% वॉटर टाकलंय. मग रिकामी जागा किती राहिलं, 0.2%. सॉरी किती, 20%. म्हणजे किती असणार, 0.2. म्हणून इथे घेतलं 0.2. झालं बरं. मग हे काय ना मित्रांनो सांगा बरं. आणि व्हेलॉसिटी तर कशी असणार, सेम. ओके. म्हणजे बेसिकली V1 इक्वॉल्स टू काय, F1 इक्वॉल्स टू काय, V/2L. आणि F2 इक्वॉल्स टू काय मित्रांनो, V अपॉन, अरे हे किती आता पटकन बोल, 0.8L. आणि मला काय विचारलंय, द रेशियो ऑफ F1/F2. तर F1/F2 अगर इसको मैंने गुलू गुलू किया तो आंसर आ जाएगा 0.8/2. म्हणजेच किती मित्रांनो, 8/20. 8/20 म्हणजे किती, 4 दोन्ही 9, 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20. तर कुठला ऑप्शन करेक्ट इथे मित्रांनो, डी. क्वेश्चन अवघड वाटत आहेत का, क्वेश्चन अवघड नाहीये. तुला फक्त फॉर्म्युले पाठ करायचे आणि तिथेच तू टनाटनाने माती खातो. तर प्लीज माझ्या दादा, माझ्या दीदी, माझ्या सोना, माझी कळकळीची तुला विनंती आहे दादा, की प्लीज 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 फॉर्म्युले पाठ कर. आपकी बार रट्टा मार. दिल बोले रट्टा मार, आइटम बोले रट्टा मार, सब लोग बोले रट्टा मार, फक्त रट्टा मार, तर तुला क्वेश्चन जमणार. एकदम क्लिअर आहे. यस. चला मित्रांनो, लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. अतिशय सुंदर, एकदम ताजा क्वेश्चन. ये रहा तुम्हारे स्क्रीन पर. चक्क 4 रुपयासाठी. सर 4 रुपये, ओ माय गॉड, इतने राशि का मैं क्या करूं. काहीतरी करा. चला काय म्हटलं सांगा. अ स्ट्रेच स्ट्रिंग इज फिक्स्ड एट बोथ एंड. इट इज टू मेड वाइब्रेट सो दैट द टोटल नंबर ऑफ नोट्स फाउंड टू बी x and the length of the string in terms of wavelength. Okay. Length of the string in terms of wavelength of waves formed in it. Okay. काय टेन्शन आहे, बट टोटल नंबर. ओके. किती नोड फॉर्म झाले मित्रांनो, x. बघा समजा फॉर एक्झाम्पल आपण इन जनरल रिलेशन फाइंड करू. हे असं असेल, नोड किती आहेत, 2 नोड आहेत. एकदम क्लिअर आहे. ओके. याची लेंथ किती आहे मित्रांनो सांगा बरं. द लेंथ ऑफ द वायर इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. तो लेंथ किती आली सांगा बरं, λ/2. एकदम क्लिअर. बरं पुढं दुसरा एक मोड आणला मी, असा. याच्यामध्ये किती नोड आहेत, 3 नोड आहेत. बरं. आणि लेंथ किती आहे मित्रांनो सांगा बरं, लॅम्बडा. एकदम क्लिअर आहे. नीट लक्ष दे. पुढं आता बघा कुठलं ऑप्शन याला सॅटिस्फाय होतं का ते आपण चेक करूया. ठीक आहे. बघा लेंथ 2 नोड ठेवले, 2 नोड. तर पहिल्या केसमध्ये 2 नोड ठेवल्यानंतर आन्सर यायला पाहिजे λ/2. x इक्वॉल्स टू 2 ठेवा, x इक्वॉल्स टू 2 ठेवा, तर आन्सर यायला पाहिजे λ/2. x इक्वॉल्स टू 3 ठेवा, आन्सर यायला पाहिजे λ. बघा कुठं सॅटिस्फाय होतंय. परत एकदा x इक्वॉल्स टू 2 ठेवा, आन्सर यायला पाहिजे λ/2. x इक्वॉल्स टू 2 ठेवा, आन्सर यायला पाहिजे λ/2. x इक्वॉल्स टू 3 ठेवा,
x इक्वल्स टू 3 ठेवा. आन्सर काय येते मित्रांनो लॅम्बडा. तो एकदम करेक्ट. कुठला ऑप्शन आहे ना, ऑप्शन नंबर डी. सोपा क्वेश्चन का अवघड क्वेश्चन. चला शरू परत जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. परत पुढचा क्वेश्चन वाचा. द टू वेव्हज हॅव दिस काय दिलं. पहिल्याची वेव्ह दिली x1 इक्वल्स टू a sin ओमेगा t प्लस phi 1, x2 इक्वल्स टू काय दिले a sin ओमेगा t प्लस phi 2 दिले. आणि पुढे काय दिले बघा. इट इज फाउंड दॅट फ्रिक्वेन्सी अँड अँप्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह रिमेन्स सेम. कळलं की नाही. म्हणजे पहिल्याची अँप्लिट्यूड a1, दुसऱ्याची पण a, आणि रिझल्टंटची पण काय आहे रे ए दिलंय. बर डेटाचं काय करायचं पण नंतर बघूया. आणि पुढे विचारलं तुम्हाला फेज डिफरन्स विचारलं. फेज डिफरन्स. ओके. तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे जर दोन वेव्ह सुपर इम्पोज झाले असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय आहे तो सांगा बरं. ए इक्वल्स टू अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 इंटू काय ते मित्रांनो सांगा बरं कॉस फाय. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलंय. रिझल्टंट इज ऑल्सो ए. ओ माय गॉड. स्क्वेअर करतो. पहिली पण ए चा स्क्वेअर, दुसरी पण ए चा स्क्वेअर, आणि दोघांचं प्रोडक्ट पण काय ना 2a स्क्वेअर. आणि मित्रांनो इथं काय ते सांगा बरं कॉस फाय. बस खतम. टाटा बाय बाय. तो इथला ए स्क्वेअर इथला ए स्क्वेअर काय होणार कॅन्सल. हा ए स्क्वेअर इकडे जाऊन काय होणार माइनस ए स्क्वेअर. पुढे काय होणार मित्रांनो 2a स्क्वेअर. पुढे काय होणार कॉस फाय. इधर से ए स्क्वेअर क्या कर दिया कॅन्सल. तो मित्रांनो मला सांगा कॉस फाय इक्वल्स टू काय असते -1/2 झालं. देअरफॉर दॅट इज नथिंग बट काय असते -0.5. तो झालं. तो फाय इक्वल्स टू किती असणार कॉस इनवर्स ऑफ -0.5. सो दिस इज माय आन्सर. समजलं आहे का. तो कुठला ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो डी. सगळे सोपे सोपे क्वेश्चन तुला कळलेले आहेत. येस. तो प्लीज मित्रांनो पुढे जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. काय बघा बरं. द फ्रॅक्शनल चेंज इन टेन्शन. फ्रॅक्शनल चेंज इन टेन्शन इन अ सोनोमीटर ऑफ अ फिक्स्ड लेंथ टू प्रोड्यूस अ नोट बघा 1 ऑक्टेव लोअर. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा मित्रांनो. व्हॉट इज 1 ऑक्टेव लोअर. ऑक्टेव 1 ऑक्टेव हायर. 1 ऑक्टेव हायर म्हणजे डबल. आणि पुढे लक्षात ठेवा 1 ऑक्टेव लोअर म्हणजे होणार हाफ. एकदम क्लिअर. बरं. तर फ्रॅक्शनल चेंज इन टेन्शन विचारले आणि फ्रिक्वेन्सी किती झाली मित्रांनो हाफ झाले. ओके. तो कॅन आय से दॅट बघा f2 बाय f1 इज इक्वल्स टू काय ते अंडर रूट ऑफ t2 बाय t1. इथपर्यंत कळले मित्रांनो. आता नंतर बघूया की नेमकं झालंय काय. नंतर जे काय फ्रिक्वेन्सी किती झाली 1/2 झाली. ओके. मग इथं काय लिहिणार 1/2. इथे किती येणार मित्रांनो अंडर रूट ऑफ t2 बाय t1. आय कॅन ऑल्सो से दॅट 1/4 इक्वल्स टू काय आलं रे t2 बाय t1. एकदम क्लिअर. आता फ्रॅक्शन चेंज काढायचं आहे तर काय करतो दोन्ही साईडला मी मायनस करतो 1/4 -1 आणि इथं काय करतो t2 बाय t1 आणि काय करतो मायनस. ठीक आहे. हा किती सांगा मित्रांनो हा येणार -3/4 आणि हा काय येणार t2 - t1/2 म्हणजे काय येणार डेल्टा t बाय t1. आणि हा तुझा झाला फ्रॅक्शनल चेंज. हा काय झाला फ्रॅक्शनल चेंज म्हणजे आन्सर काय येणार 3/4 म्हणजे काय ना मित्रांनो -0.75. कळलं नाही. इथे आपल्याला डिक्रीज काय इन्क्रीमेंट विचारलं नाही फक्त चेंज विचारलाय. त्यामुळे चेंज किती येणार मित्रांनो सांगा 0.75. सगळी आयडिया तुला आलेली आहे का. फ्रॅक्शनल म्हणजे काय करायचं चेंज इन समथिंग अपॉन ओरिजिनल ते म्हणजे फ्रॅक्शनल असते. ते आपलं किती आलं मित्रांनो -3/5. मायनस आहे मिनिंग काय तो चेंज कसा आहे डिक्रीज वाला चेंज आहे. एकदम क्लिअर आहे दादा. ए दीदी जाऊ का पुढे. चला पुढचा मित्रांनो क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा सोपा क्वेश्चन आहे परत. ओके. काय म्हणते बघा. ट्यू ट्युनिंग फोक्स व्हेरी नाईस have frequencies 380 hertz and 384 hertz. सुंदर क्वेश्चन. When they are sounded together, they produced 4 beats per second. हे ते मला माहित आहे. The time duration between maximum sound and next consecutive minimum sound is. लय सोपा आहे बघा. तुम्हाला काय विचारले बघ नीट बघ. ते काय झालं सांगा बरं. सिंपल आहे बघा. बघा 4 beats per second. पर सेकंड. एका सेकंदाला किती बीट ऐकू येतं 4 म्हणजे काय होतं 1 सेकंद. ढिच्चुक 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 किती वेळा कळलं 4 वेळा. मग काय झालं मित्रांनो कॅन आय से दॅट एका ह्याच्यामध्ये 4 वेळा जास्त झालं ढिच्चुक 4 वेळा कमी झालं ढिच्चुक ढिच्चुक. 4 वेळा वाढणार आणि 4 वेळा काय होणार मित्रांनो कमी होणार. एकदम क्लिअर आहे. ओके. मग कॅन आय से दॅट मित्रांनो बघा 4 बीट्स 1 सेकंड तर कॅन आय से दॅट बघा 4 बीट्स एका सेकंद असेल तर 1 बीट पर किती सेकंड मित्रांनो 1/4 सेकंड.
एकदम क्लिअर. म्हणजे ह्या 1/4 सेकंदामध्ये मला काय होतं माहितीये का, एकदा मॅक्झिमम साऊंड ऐकू येतो आणि नंतर परत किती येतो सांगा रे, मिनिमम साऊंड ऐकू येतो. एकदम क्लिअर आहे. 1/4 सेकंदामध्ये परत जास्त होतं, परत कमी होतं. पुढच्या 1/4 मध्ये जास्त कमी, पुढच्या 1/4 मध्ये जास्त कमी, पुढच्या 1/4 मध्ये जास्त कमी, असं टोटल एका सेकंदामध्ये 4 बिट्स ऐकू येतात. म्हणजे 4 वेळा जास्त आणि 4 वेळा काय होतं रे, कमी. तो व्हॉट इज द करेक्ट आन्सर मित्रांनो, 1/4. एकदम क्लियर आहे. यस, तो लेट्स मूव ऑन टू बॉयज. नेक्स्ट क्वेश्चन ये रहा आपके स्क्रीन पर. आगे यहाँ देखो मित्रांनो, छान छान क्वेश्चन आहे. अजिबात घाबरायचं नाही. दिल थांब के बेटी, टेन्शन आलेलं आहे का, जमतंय का, सगळं होतंय का, टेन्शन नका घेऊ. तुम्हाला टेन्शन कमी करण्यासाठीच मी इथं आलेलो आहे. त्यामुळे मित्रा घाबरू नको. सर क्वेश्चनवर क्वेश्चन घेतायत, तुम्हाला जमतंय पण आम्हाला जमत नाही, आमचा काहीतरी विचार करा. फिजिक्स मी कुठून कुठून कसं कसं सॉल्व्ह केलं पण काहीच जमलं नाही सर, मी काय करू. तो मित्रा टेन्शन नको घेऊ, मी आहे ना मित्राला. हा, असे क्वेश्चन कर जे फॉर्म्युला बेस आहेत, जे जमतात ते कर. जास्त क्वेश्चनचं टेन्शन घेऊ नको. आणि आता मित्रांनो तुमच्याकडे एवढा वेळ कमी आहे की टेन्शन घ्यायला वेळच नसला पाहिजे. इतका 77 चॅप्टर आपल्याला कम्प्लीट करायचे. त्यामुळे ओव्हर थिंकिंग करायला, डिप्रेशन मध्ये जायला, ह्याला मारायला, त्याला मारायला, गर्लफ्रेंडला बोलायला, बॉयफ्रेंडला बोलायला, इकडे तोंड मारायला, तिकडे तोंड मारायला तुम्हाला अजिबात वेळ नसला पाहिजे. सगळ्याचा सगळा फोकस कशावर असला पाहिजे, अभ्यासावर. हे चॅप्टर नाही आलं तर पुढचं चॅप्टर कर, पुढचं चॅप्टर नाही आलं त्याच्या पुढचं चॅप्टर कर, पण काही ना काही अभ्यास कर. जाऊ का मित्रांनो पुढे. येस, तो पुढचा क्वेश्चन आहे, सोपा आहे बघा. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप इज 400. बर, इफ 1/3 पाईप इज फिल्ड विथ वॉटर देन फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड हार्मोनिक विचारलंय. हा टाइपचा क्वेश्चन आपण केलेला आहे मित्रांनो. प्लीज अटेम्प्ट करा. जस्ट 2-4 क्वेश्चनच्या पूर्वी हा केलेला आहे. 80% वॉटर भरलं होतं की नाही, तसंच हा क्वेश्चन आहे. तो मित्रांनो आय होप तुला येणार. चला पुढच्या क्वेश्चन कडे मी जातो परत. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, 2 युनिफॉर्म A and B made of steel are made to vibrate under same tension. बरं, if first overtone of A is equal to second overtone of B and radius of A is twice that of B, बरं, then ratio of length. ओके ठीक आहे, काय टेन्शन नाही. बघा 2 वायर दिलेत, क्वेश्चन वाचा. एक वायर दिला A आणि दुसरा वायर दिला B. ओके, पुढे काय म्हटले मित्रांनो बघा बरं. इफ द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ A इज इक्वल टू सेकंड ओव्हरटोन ऑफ B. ओके, फर्स्ट ओव्हरटोन ऑफ A बघा, आणि काय 2 स्ट्रिंग्स आहे. मग फर्स्ट ओव्हरटोन लक्षात ठेवा, फर्स्ट ओव्हरटोन आणि दुसऱ्याचा काय मित्रांनो, सेकंड ओव्हरटोन. ओके, फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे काय असते, सेकंड हार्मोनिक, हे लक्षात ठेवायचं. आणि सेकंड ओव्हरटोन म्हणजे काय असते, थर्ड हार्मोनिक. सेकंड हार्मोनिक म्हणजे काय आलं, 2VA, हे बघा 2VA बाय खाली काय ते मित्रांनो 2 लेंथ ऑफ A. एकदम क्लिअर. इथं काय ना 3VA अपॉन 2 लेंथ ऑफ A. इधर से 2 क्या हो गया, कैंसल. आता लक्ष द्या, V ला मी काय लिहू शकतो बघा 1 लेंथ A तसंच ठेवतो आणि V ला लिहितो टेन्शन A. ओके, काय दिलं बघा, 2 युनिफॉर्म स्ट्रिंग्स मेड ऑफ स्टील. ओके, आणि दुसरा फॉर्म येते का, टेन्शन अपॉन डेन्सिटी सेम आहे आणि एरिया ऑफ A. आणि पुढे इथे काय लिहू शकतो, 3/2 ला 3/2. इथे लिहू शकतो 1/LA. आणि इथे काय लिहू शकतो मित्रांनो सांगा बरं, टेन्शन ऑफ B, इथे B लिहितो, सॉरी इथं B है, टेंशन ऑफ B अपॉन डेंसिटी ऑफ एरिया ऑफ B. अब सब जगह ऐसे में गुलू करता सेम टेंशन दिले, त्यामुळे TA TB काय होणार, कॅन्सल. इक्वेशन काय म्हणतं बघा बरं, डेन्सिटी पण कॅन्सल होणार. काय इक्वेशन, LA अंडर रूट ऑफ एरिया A इक्वल टू LB आणि अंडर रूट ऑफ एरिया ऑफ B. एकदम क्लिअर. ओके, एरियाला काय लिहू शकतो, πr², त्यामुळे रेडियस बाहेर येणार. रेडियसचं काय दिले का सांगा बरं, रेडियस दिले. ठीक आहे, म्हणजे काय असणार, LA इंटू RA इट बिकम्स LB इंटू RB. सोपलं झालं. तर काय विचारले सांगा बरं, देन रेशिओ ऑफ लेंथ ऑफ A टू B. फक्त रेडियस बघा बरं, काय सांगा बरं, इफ द फर्स्ट ओव्हरटोन रेडियस ऑफ A इज ट्वाइस दॅट ऑफ B, A पेक्षा डबल आहे, तो LA इंटू 2 इक्वल टू काय येणार, LB. तर मित्रांनो इथून मला कळतंय LA अपॉन LB. बघा काय ते सांगा बरं, काय विचारले, द रेशिओ ऑफ लेंथ ऑफ A टू दॅट ऑफ B, LA अपॉन LB, LA अपॉन LB. तर आपल्याचा आन्सर किती आहे मित्रांनो, 1/2. आय डोंट थिंक याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम असायला पाहिजे.
बट सर एक राहिलेलं आहे. ओके, एक मिस्टेक मित्रांनो झालेली आहे. ह्युमन आहेत, ह्युमनची मिस्टेक होणार, हा नाही तर कोणाची मिस्टेक होणार, कोणाची मिस्टेक नाही होणार, राईट. इथं LALB राहिले पण 3/2 गॅस राहिले, राईट. म्हणजे इथे मी काय एक्स्ट्रा घेतो, येस इथे मी काय एक्स्ट्रा घेतो 3/2, इथलं 3/2 घ्यायचं राहिले. ओके, म्हणजे हे वालं 3/2. ओके, आता हे घेऊन कसं येते इक्वेशन बघा, म्हणजे याची आपल्याला काहीच गरज नाहीये ह्या सगळ्यांची. ओके मित्रांनो, आय एम सो सॉरी. बघा आता याच्यानुसार काय येतं बघा, हे इथं 2 तिकडे जातं, 2 into LB इन ब्रॅकेट AB आणि ह्या साईडला काय येणार 3 into LA इन ब्रॅकेट एरिया ऑफ A असं इक्वेशन म्हणते. म्हणजे 2 into LB RB इक्वल टू 3 into LA RA. ठीक आहे. आता बघा काय दिले बरं, रेडियस ऑफ A इज ट्वाइस, याची रेडियस ट्वाइस आहे, म्हणजे 3 into LA into 2 इक्वल्स टू 2 into LB. इधर से 2 क्या हो गया रे, कैंसल. म्हणजे इथे केल्यानंतर LA अपॉन LB चा रेशो येतो 1:3. कुठे मिस्टेक झाली होती तुम्हाला कळलेलं आहे, इथून इथे जाताना मिस्टेक झाली होती. त्यामुळे ईच अँड एव्हरी कॅल्क्युलेशन तुम्ही परत सॉल्व्ह करून बघा, तरच हा क्वेश्चन जमणार. फक्त बघितलं आणि याचा फील घेतलं तर फिजिक्स सॉल्व्ह होत नाही. फिजिक्सचा मजा यायचा असेल तर स्वतः हातामध्ये पेन घ्यायची आणि नोटबुक वर सॉल्व्ह करायचं. फक्त बघितलं तर फक्त बघल्याचा मजा येतो, पण आपल्याला बघून मजा घ्यायचा का, ऍक्च्युअल करून मजा घ्यायचा मित्रांनो, ऍक्च्युअल करून मजा घ्यायचा. बघून काय मजा नसतो, खरा मजा कुठं असतो, फील घ्यायचा असतो. जाऊ का पुढे, येस. तो पुढे जाते मित्रांनो. बघा पुढचा क्वेश्चन तुमच्याकडे दिलेला आहे. व्हेन अ स्ट्रिंग ऑफ लेंथ L is divided into 3 segments of length L1, L2 and L3, the fundamental frequencies of these 3 segments are N1, N2 and N3 respectively. The original fundamental frequency of string is. तो खूप सोपा आहे मित्रांनो. बघा एक लेंथ आहे, एक लेंथ डिवाइडेड इंटू 3 सेगमेंट्स, 3 सेगमेंट 1 2 3 असे सेगमेंट डिराइव्ह केले. याची लेंथ L1 दिली, याची लेंथ L2 दिले, याची लेंथ L3 दिले आणि सगळे फंडामेंटल मध्ये. तो एक कन्फर्म गोष्ट आहे, L इक्वल्स टू काय असणार, L1 प्लस L2 प्लस L3. ओके, आणि मला माहिती आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N दिले त्याने, N इक्वल्स टू काय असते V/2L. इथून L ला मी काय लिहू शकतो मित्रांनो सांगा बरं, V/2N. क्लिअर आहे का, एकदम क्लिअर आहे. म्हणजे इथे लिहितो V/2N इक्वल टू, इथं काय आहे ना V/2N1 प्लस V/2N2 प्लस V/2N3. हर जगह से V कैंसिल हो गया, 2 भी कैंसिल हो गया. तो आंसर क्या है मित्रांनो सांगा पण, 1/n इक्वल टू 1/n1 प्लस 1/n2 प्लस खाली काय असणार मित्रांनो 1/n3. एकदम सोपा क्वेश्चन. काय डिफिकल्ट आहे का, सगळ्या गोष्टी तुला कळल्या का बघ. जाऊ का पुढे मित्रा, कळतंय ना, अवघड जातंय, नाही कळलं तर परत पॉज करा आणि बघा. हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह झाले पाहिजे. स्टार्टिंगला हे क्वेश्चन बघल्यानंतर तुमचं लॉजिक लागणार नाही मित्रांनो. लॉजिक नाही लागलं तरी बघा, पण सगळे क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह करायचं ट्राय करा. जोपर्यंत क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह नाही करणार तोपर्यंत फिजिक्स तुम्हाला कळणार नाही. फिजिक्स ही अशी गोष्ट आहे, दुरून बघली तर लई छान वाटते, पण जवळ गेल्यानंतर त्याचे खरे मजा येते. त्यामुळे परत सांगतोय क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे आहेत. तर मित्रांनो मी पुढच्या क्वेश्चन कडे चाललो आहे. बघा पुढचा क्वेश्चन प्लीज अतिशय सुंदर आहे. an open pipe and closed pipe are in resonance with a tuning fork. Ratio of their length in first overtone is. सोपा क्वेश्चन आहे. फर्स्ट ओव्हरटोन काढायचं आहे. कोणाकोणाचं सांगा बरं. फर्स्ट ओव्हरटोन नीट लक्ष द्या. कुठला पाईप आहे, पहिला ओपन पाईप आणि दुसरा काय मित्रांनो क्लोज पाईप. ओपन पाईप मध्ये फर्स्ट ओव्हरटोन नीट लक्ष, ओपन पाईप मध्ये फर्स्ट ओव्हरटोन असते सेकंड हार्मोनिक, म्हणजेच काय असते फर्स्ट ओव्हरटोन. बट क्लोज पाईप मध्ये नीट बघा, फर्स्ट ओव्हरटोन म्हणजेच असते थर्ड हार्मोनिक. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. एकदम क्लिअर आहे. हे कसं आलं का आलं हे तुम्हाला आता त्या टेबल मध्ये जाऊन बघावं लागेल. तर मित्रांनो पाठ करा. ओके झालं. मग मला सांगा, the ratio of their lengths in first overtone, open pipe and closed pipe in the resonance.
रेझोनन्स मध्ये दोघांची फ्रिक्वेन्सी कशी आहे सेम. मग बघा सेकंड हार्मोनिक ओपनला फ्रिक्वेन्सी काय असते 2 इंटू फंडामेंटल. हार्मोनिक म्हणजे फंडामेंटल काय येणार V/2L. ह्याला आपण काय म्हणू पहिल्याच. आणि इथं काय मित्रांनो ही पण फ्रिक्वेन्सी एकच असणार. इथे काय येणार थर्ड हार्मोनिक म्हणजे 3V/ आणि इथे काय असणार 4L2 बिकॉज फंडामेंटल किती असते V/4L. तुम्हाला विचारलंय रेशिओ ऑफ देअर लेंथ्स. ओके हे 2 कॅन्सल. इथून L1 इक्वॉल्स टू काय येते V/F आणि इथून L2 इक्वॉल्स टू काय येते मित्रांनो 3/4F. चाल म्हणजे बेसिकली जर मला L1/L2 काढायचा असेल L1/L2 तो आन्सर किती आहे मित्रांनो सांगा बरोबर 4/3. सोपे क्वेश्चन आहेत का सर. आम्हाला हे सगळं कळलं पण ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं. ह्याच्यामध्ये तर मित्र कन्फ्युजन करायची गरज नाही. हे तुला कसं लक्षात राहणार जर तू पाठ केलं तर. कळले की नाही. त्यामुळे इसको इतना रट्टा मारने का रात को 2 बजे मैं तेरे पास आया और पूछा की ओव्हरटोन हार्मोनिक कैसा कैसा होता है. तू असा लगेच तोंड वाचून म्हणलं पाहिजे फर्स्ट ओव्हरटोन थर्ड हार्मोनिक सेकंड हार्मोनिक थर्ड हार्मोनिक फर्स्ट हार्मोनिक ओव्हरटोन हार्मोनिक असा पाठ झाला पाहिजे. असा रपा पाठ झाला पाहिजे तरच आपल्याला फिजिक्स मध्ये 50 पडतात. समजलं का मित्र. जाऊ पुढे. येस तो पुढचा क्वेश्चन बघा बरं अतिशय सोपा आहे. घाबरायची गरज नाही. स्टेशनरी वेव्स कॅन बी प्रोड्युस्ड इन. मित्रांनो स्टेशनरी वेव्स प्रोड्यूस करण्यासाठी गोष्ट अशी असते की तो जो एंड आहे थोडा रिजिड पाहिजे. बरोबर आहे की नाही. तरच रिजिड सपोर्ट वरनं वेव्ह रिफ्लेक्ट होणार आणि आपल्याकडे येणार. तर रिजिड सपोर्ट मला 2 ठिकाणी भेटू शकतो. कशात भेटू शकतो सॉलिड किंवा लिक्विड मध्ये. बट रिजिड सपोर्ट मला गॅस मध्ये भेटणार का नाही. तो बेसिकली स्टेशनरी वेव्ह गॅस मध्ये प्रोड्यूस होणार का नाही. तर मी ऑप्शन टिक करण्यापेक्षा तुझ्या चाणाक्ष दिमागाला कळलं असेल की कुठला ऑप्शन करेक्ट आहे. तो परत सांगू का नाही. एक तरी क्वेश्चन आपण देवाला देऊ किंवा तुमच्या देवाला किंवा माझ्या देवाला. हम दोनों का भगवान एक ही है मेरा तो भगवान. जाऊ द्या सांगत नाही मी. पुढचा क्वेश्चन वाचा मित्रांनो बघा बरं. अ क्लोज्ड ऑर्गन पाईप ऑफ लेंथ L1 अँड ओपन ऑर्गन पाईप ऑफ डायटॉमिक गॅस. हे असं डायटॉमिक फियाटॉमिक तुम्हाला पागल बनवायला दिलं घाबरू नका. बघा क्वेश्चन काय म्हणते क्लोज्ड ऑर्गन पाईप ऑफ लेंथ L1 अँड ओपन ऑर्गन पाईप ऑफ this contains density of ρ1 and ρ2. The compressibilities gases are same which are vibrating in the first overtone with the same frequency. अयो the length of the open organ pipe is. लक्षात मित्रांनो डेन्सिटी वेगळे आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर जे काही व्हेलॉसिटी क्रिएट होणार ती डेन्सिटीवर डिपेंड असणार. ठीक आहे बघा फ्रिक्वेन्सी सेम आहेत. कोणाकोणाचं क्लोज्ड ऑर्गन पाईप आहे ओपन ऑर्गन पाईप आणि दोघांचाही फर्स्ट आहे. बरं ओके म्हणजे इथं काय क्लोज्ड इथं काय आहे मित्रा ओपन. दोघांचं पण काय सांग बरं फर्स्ट ओव्हरटोन. आता दीदी बाब्या हे पाठच झालं पाहिजे. हे पण काय फर्स्ट ओव्हरटोन. क्लोज मध्ये फर्स्ट ओव्हरटोन काय असते माहित झाले पाहिजे. किती असते F इक्वल्स टू 3/4L. लेंथ ऑफ द ओपन ऑर्गन पाईप इज. बघा पहिल्याची लेंथ ती L दिली ठीक आहे आणि क्लोजची लेंथ किती दिली L1 दिली. ओके मग ह्या फ्रिक्वेन्सीला मी असे लिहू शकतो 3/4L1 नीट लक्ष दे. आणि या V ला काय लिहू शकतो अंडर रूट ऑफ नीडबक लिहू पुढे. अयो सॉरी अरे गिर गया. अंडर रूट ऑफ हे असतो स्ट्रेस फॉर्म्युला आहे तुम्हाला सांगितलंय अपॉन काय असते डेन्सिटी. इकडे याची पण फ्रिक्वेन्सी किती आहे F. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे काय सेकंड हार्मोनिक ओपनचं म्हणजे काय येणार 2V/4L2. सॉरी इथे किती येणार 2V/2L2. आय एम सॉरी इथे मी काय घेऊ शकतो मित्रांनो 2V आणि आपण खाली किती येणार सांग बरं 2 × L2 बिकॉज याची लेंथ आपल्याला काढायची. ओके परत काय करणार मी F ला F ठेवणार 2 कॅन्सल होणार 1/L2 ठेवणार बट ह्याला काय लिहणार स्ट्रेस अपॉन ρ2 ह्याला काय म्हणणार ρ1. मित्रांनो दोघांना कम्पेअर केलं तर काय येऊ शकतं मला सांगा बरं. दोघांना कम्पेअर केलं तर ह्या साईडला येणार 3/4L1 स्ट्रेस तर कॅन्सल इथे येते 1/ρ1. त्या साईडला केलं तर काय येते 1/L2 इथे येणार 1/ρ2. इथून जर मला L2 काढायचं असेल तर मित्रांनो काय ते सांगा बरं L2 इज इक्वल्स टू तिकडे जाणार 4L1/3 आणि इथे काय येणार ρ1/ρ2. सोपा आहे का मित्रांनो. येस म्हणजे बेसिकली क्वेश्चन खूप सोपे आहेत. फक्त ओव्हरटोन काय क्लोज पाईप काय
ओपन पाईप काय याचे फॉर्म्युले तुला त्या इन्स्टंटला अप्लाय करता आले पाहिजे. एकदम सोपा क्वेश्चन आणि गोष्टी तुला टेन्शनचे फॉर्म्युले वेगवेगळे माहिती पाहिजे. जाऊ पुढे. येस, तो बेसिक क्वेश्चन, सोपा क्वेश्चन. तो गाईज लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. मोस्ट ऑफ द क्वेश्चन आपण क्लिअर करूया. स्ट्रिंग दिस फिक्स डाउन टू वन एंड, द अदर एंड इज मूव्ड अप अँड डाऊन. बरं, विथ फ्रिक्वेन्सी ऑफ 20 हर्ट्ज ऑन अ स्टेशनरी वेव्ह 4 लूप्स आर फॉर्म. द स्पीड ऑफ द वेव्ह. आय थिंक हे सोपा क्वेश्चन आहे, तुम्हाला जमू शकतो. हे मी तुमच्यावर सोडून देत आहे. अब तुम्हारे हवाले वतन साथियो. फिजिक्स मध्ये सगळे क्वेश्चन मीच सॉल्व्ह केलं तर माकडा तू काय करणार आणि दीदी तू काय करणार? तुम्ही काय माशा मारत बसणार? बिकॉज एक्झाम तर कोणाला द्यायची? तुम्हाला द्यायचे. तर क्वेश्चन कोणा अटेम्प्ट करायला लागणार? तुम्हाला. येस, तर मित्रांनो मी पुढे जात आहे. पुढचा क्वेश्चन जो आहे बघा. अरे जाकी मागे, अरे जाना, ऐकच नाही. अरे बाब्या जाकी जागी ओके. चला पुढचा क्वेश्चन बघा. एंड करेक्शनचा क्वेश्चन आपण केला नव्हता, तो ये रहा एंड करेक्शन का क्वेश्चन आपके सुंदर स्क्रीन. सुंदर लड़का जो आपको पढ़ रहा है, सुंदर मास्टर थोबड्याकडे बघितलं का? सुंदर म्हणे. हा बघा. एंड करेक्शन ऑफ ओपन एंड फॉर एअर कॉलम इन अ पाइप ऑफ लेंथ एल इज ई. बर, फॉर इट्स सेकंड ओव्हरटोन ऑफ क्लोज पाइप द वेवलेंथ इज. बर, लय सोपं आहे बघा. काय दिले सांगा बरं. इथे दिले सेकंड ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन आणि ओपन एंड फॉर एअर कॉलम. एंड करेक्शन फॉर ओपन एंड, ओपन एंड, एंड करेक्शन फॉर ओपन एंड फॉर. ओके ओके. बेसिकली हे तुम्हाला कळतंय. दिस पाइप इज क्लोज्ड ऍट वन एंड आहे. ठीक आहे. मग त्या केसमध्ये सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी तुला माहिती पाहिजे. फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन माहिती पाहिजे. ही फ्रिक्वेन्सी असते बघा. ओके ओके. बघा आता नीट लक्ष द्या. कुठल्या कुठल्या लेंथ अवेलेबल असतात. पहिली लेंथ अवेलेबल असते λ/4, त्याच्या पुढची लेंथ असते 3 λ/4 आणि त्याच्या पुढची लेंथ किती असते रे? 5 λ/4. हे झाला 0th ओव्हरटोन, हा झाला फर्स्ट ओव्हरटोन आणि हा काय झाला रे? सेकंड ओव्हरटोन. येस, म्हणजे बेसिकली एल इक्वल्स टू काय ना मित्रांनो? 5 λ/4. बट एंड करेक्शन आहे त्यामुळे एल मध्ये तुम्ही काय ऍड करणार? ई ऍड करणार. आणि अशा प्रकारे मित्रांनो लॅमडा इक्वल्स टू काय ते सांगा बरं? 4 L + E अपॉन खाली काय येणार? 5. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो सांगा बरं. एकदम करेक्ट आहे का? एंड करेक्शन म्हणलं की नेहमी कशामध्ये ऍड करायचं? लेंथ मध्ये ऍड करायचं. सर हे कुठून आलं? हे मी तुला काल सांगितलेलं आहे. कुठल्या कुठल्या फ्रिक्वेन्सी अवेलेबल असतात, नाही तर रट्टा मार, तुला कळून जाईल. जाऊ का मित्रांनो पुढे? येस. पुढचा क्वेश्चन बघा. 41. हा मजा मजा, सुंदर सुंदर एकदम बाप क्वेश्चन आहे. बाप क्वेश्चन मध्ये असले की बाप सारखं वागायचं, बाप सारखं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं, बाप सारखं लक्ष द्यायचं. बघा बरं काय म्हणतात. 41 ट्युनिंग फोक्स are arranged in increasing order of frequency such that each produces 5 bits per second. But with the next tuning forks, if frequency of last tuning fork is double that of first fork, but then frequency of the first and last fork is. अरे डबल आहे. ओ मास्टर तुम्ही काय सॉल्व करत बसताय? पहिल्याची आणि शेवटच्याची डबल आहे. मग आमची दीदी काय म्हणणार? सर तुम्ही असं डोकं लावा की ज्या ऑप्शन मध्ये पहिल्याची आणि शेवटची फ्रिक्वेन्सी डबल आहे. आमची दीदी खूप हुशार आहे. मग मी चालतो डबल आहे. सर 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 ए मध्ये बघा 200 × 400 पहिला ऑप्शन करेक्ट. पण आमचा तिकडा भाव्या कोपऱ्यामध्ये त्या दीदीकडे बघत असतो आणि म्हणतो ए दीदी इथं पण तर तसंच आहे. ए दीदी इथं पण तर तसंच आहे. ए दीदी इथं पण तर तसंच आहे. त्यामुळे आपल्या दीदीने जो काय दिमाग लावलेला आहे तो दिमाग काढा आणि गुडघ्यामध्ये टाका. तो दिमाग कसा लावायचा तो मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो बघा सुंदर सुंदर 41 ट्युनिंग फोक्स आहेत. बरं ठीक आहे. म्हणजे बघा हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि डॅश 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 करत हा कितला आहे? 41. ठीक आहे. तुम्हाला काय दिले बघा. लास्टची फ्रिक्वेन्सी डबल दॅट ऑफ फर्स्ट फोर्क, म्हणजे याची एफ असेल तर याची किती आहे मित्रांनो? 2F एवढं तुम्हाला दिलंय. आणि बघा प्रत्येक जण पुढच्या सोबत किती प्रोड्यूस करतो रे? 5. आणि बीट्स आले की डिफरन्स नेहमी कितीचा असणार? 5चा असणार. मग दोन ऑप्शन आहेत. एक तर प्लस होणार किंवा मायनस होणार. +5 किंवा -5. तुम्ही पण आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलंय की काय दिले सांगा बरं? ट्युनिंग फोर्सचा अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर, म्हणजे फ्रिक्वेन्सी काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे. मग याची एफ तर दुसऱ्याची किती असली पाहिजे?
एफ प्लस 5, तिसऱ्याची किती असली पाहिजे एफ प्लस 10, 5 मध्ये 5 ऍड झालं. आता नीट लक्षात द्या 41st ची काय असली पाहिजे. हे 10 कसं आलंय बघा, कसं आलंय बघ, या 3 मधनं 1 कमी करा आणि त्याला 5 ने मल्टिप्लाय करा. ह्या 2 मधनं 1 कमी करा आणि त्याला 5 ने मल्टिप्लाय करा. कळत आहे. सिमिलरली 41 मधनं 1 कमी करा आणि त्याला 5 ने मल्टिप्लाय करा. 41 मधनं 1 कमी केले किती येणार 40 आणि त्याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर किती येते सांगा बरं. हे येते 40 × 5 किती येते रे 200. चल आणि ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सी कशा पाहिजे रे सेम, म्हणजे बेसिकली 2f इक्वल टू f प्लस 200. म्हणजे जे पहिली फ्रिक्वेन्सी आहे ती किती असली पाहिजे 200 हर्ट्स आणि त्याच्या फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे लास्टची 2f म्हणजे किती असली पाहिजे मित्रांनो 400 हर्ट्स. एकदम क्लिअर आहे का. हे कसं आलं तुला कळलं का सांग. नाही कळलं असतं बघ, दुसरा नंबर आहे तर त्यात 5 ऍड करायचा, तिसऱ्या नंबर मध्ये 10 ऍड करायचे म्हणजे 2दा 5 ऍड करायचे, तिसऱ्यामध्ये 2दा 5 ऍड करायचे, दुसऱ्यामध्ये 1दा 5 ऍड करायचे, चौथ्यामध्ये 3दा 5 ऍड करायचे, 41 मध्ये 40 वेळा 5 ऍड करायचे म्हणजे किती होणार 200. आणि ह्या दोघाला कम्पेअर केलं तर आय कॅन गेट द आन्सर. अतिशय सुंदर क्वेश्चन. तर कुठला ऑप्शन करेक्ट असणार मित्रांनो बी फॉर बॉम्बे. आय होप सगळ्यांना कळलं असेल, दीदीचा दिमाग चालला असेल. दीदी तेरा देवर दीवाना, हाय राम कुछ भी नहीं आता, हाय राम ये तो थोड़ा थोड़ा आता, ये भी ना बघा काय तरी सांगा बरं. द डिस्प्लेसमेंट ऑफ 2 सायनोसॉइडल वेव्हज इज given by equation y1 y2 equals to this then phase difference between the waves at t equals to 2 and 5. सोपं आहे मित्रांनो, फेज डिफरन्स काढायचा आहे. बघा पहिला काय दिलं y1 इक्वल्स टू काय येणार 8 sin 20x minus 30t. ठीक आहे. y1 ला y1 म्हणतो मित्रांनो, 8 ला 8 म्हणतो, साइन ला साइन म्हणतो. 20 इंटू x, x किती आहे 5, तो 20 इंटू 5 अयो 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 100. 30 इंटू 2 अयो 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 60 म्हणजे काय म्हणा सांगा मित्रांनो y1 इक्वल्स टू 8 साइन इंटू इथे किती येणार 40. क्लिअर. तसंच y2 चा विचार करा. y2 इक्वल्स टू काय ना 8 साइन, आता काय ना सांगा बरं दुसरं 25x, 25 इंटू 5 किती होणार 125 मायनस पुढे किती आहे मित्रांनो सांगा बरं. पुढे आहे 40 इंटू टी, 40 इंटू टी, 40 इंटू 2 होणार ना, 40 इंटू 2 हो ना, 40 इंटू 2 म्हणजे किती होणार मित्रांनो 80 होणार. बघा बरं हे किती होतं y2. therefore y2 becomes 8 साइन हे किती होते 25 प्लस 20 किती होणार 45. आणि ह्या दोघातला फेज डिफरन्स तुला काढायचा आहे. याचा फेज 40 चा, याचा फेज 45 चा. फेज डिफरन्स किती असणार मग 5 रेडियन. तो विच ऑप्शन इज करेक्ट भाई साहब. भाई साहब डी ऑप्शन इज करेक्ट. सगळ्यांना कळत आहे का, सगळ्यांचं डोकं लागत आहे का. आय होप सगळे लोक थोडे थोडे हे क्वेश्चन बघून बघून हुशार झालेले आहेत. फिजिक्सचे 4 चॅप्टर करून थोडा तरी कॉन्फिडन्स आले असेल. आधी तू शेण खात असशील तर आता कमी शेण खाणार. आय होप तुला डोकं चालत आहे. माझ्या बाबू, माझ्या शोना सगळ्यांचे लक्ष लागत आहे. कोणी तिथं बसून इंस्टाग्रामवर बघत असेल तर लाज बाळगा, लाज बाळगा. जे लोक अभ्यास करत 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 दुसरं काहीतरी करतायत तर त्याचा नवरा बेवडा असा माझा शाप आहे. सर मला अजून नवरा नाही पाहिजे, मला अभ्यास करायचा आहे. अभ्यास कर की मग दीदी. चला पुढचा क्वेश्चन. युनिफॉर्म स्ट्रिंग is vibrating with fundamental frequency n if the radius and length of the string both are doubled keeping tension constant the new frequency of the vibration is. परत त्या स्टेपचे क्वेश्चन आहेत, मी घेत नाही. फक्त मी आयडिया देतो बघा बरं. फ्रिक्वेन्सी इज प्रोपोर्शनल टू 1/L आणि इथे येते टी बाय रो इंटू ए आणि एरियाला तुम्ही लिहू शकता रेडियसचा स्क्वेअर. या टाइपचे क्वेश्चन मी खूप केलेले आहेत. आय होप मी सगळं केलं तर तू माशा मारणार का. नाही मारणार सर. मी इंस्टाग्रामवर चॅटिंग करणार आणि मी माझ्या कोणाशी तरी बोलणार. ओके. तर पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो काय आहे. इफ द लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इन्क्रीज्ड बाय रिड्यूस्ड बाय 40%, टेंशन इज इन्क्रीज बाय 44%, देन द रेशियो ऑफ फायनल टू इनिशियल फ्रिक्वेन्सीज. तसाच परत क्वेश्चन आलेला आहे. हा पण क्वेश्चन मी नाही करणार मित्रांनो. प्लीज डोकं लावा. डोकं लावल्यावर तुम्हाला जमणार. नाही बघलं तर सोल्युशन बघा.
मी जेवढं शिकवलंय त्या नॉलेजवर हा क्वेश्चन तुम्हाला जमणारच याची गॅरंटी मला आहे. फक्त थोडं डोक्याला खुराक दे, गुडघ्यातला डोका तुझ्या डोक्यामध्ये आण आणि माझा राजा वाच. जाऊ पुढे. येस. तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन आपण करूया. हा पण कसा आहे बघूया. इन केस ऑफ स्टेशनरी वेव्ह पॅटर्न ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. ओके. इन केस ऑफ स्टेशनरी वेव्ह पॅटर्न विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. बर वाचा. लय सोपा आहे. द डिस्टन्स बिटवीन कन्झिक्युटिव्ह नोड इज इक्वल टू वेव्हलेंथ. प्रूव्ह करून दाखवतो. हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे. डिस्टन्स बिटवीन कन्झिक्युटिव्ह नोड वेव्हलेंथ असते का वेव्हलेंथ बाय 2 असते. वेव्हलेंथ बाय 2. चूक. इन अ पाइप at both ends only even harmonic are present in the column. नाही मित्रांनो, जर ओपन एंडला पाईप असेल तर त्याच्यामध्ये काय असते, एफ असते, त्याच्या पुढे काय असते 2F असते, त्याच्या पुढे काय असते 3F असते. त्यामुळे हे पण स्टेटमेंट कसं असणार मित्रांनो, रॉंग. इन अ पाईप क्लोज ऍट वन एंड ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. नो, क्लोज ऍट वन एंड असेल तर 1, 3, 5 प्रेझेंट असते. त्यामुळे दिस इज ऑल्सो रॉंग. लास्ट बघा. इन केस ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग व्हेन व्हायब्रेटेड frequency of first overtone is same as second harmonic. Yes मित्रांनो, एकदम करेक्ट स्टेटमेंट आहे. सिम्पली दिस इज करेक्ट आन्सर. जे तुम्हाला लिहून दिलेलं आहे त्याचं सोल्युशन बघा, तुम्हाला कळेल. तर वी आर मूव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. बघा बरोपर्यंत परत पुढचा क्वेश्चन. An open organ pipe is having fundamental frequency n is in unison. Unison म्हणजे same with vibrating string if the tube is dipped in the water so that 75% of the length of the tube is inside the water. घाबरलो की मी. 75% of the length. ओके. कुठे गेला क्वेश्चन. कोण आलं की काय. हे बघ फाटलीच एकदम. एडिट करायला ना. तेरे वरंगता सन नहीं. ओके. 1, 2, 3 स्टार्ट. चला तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. वाचा बरं पुढचा क्वेश्चन काय. अ स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन इट्स फिफ्थ ओव्हरटोन between two rigid supports 2.4 meter apart. Very nice. The distance between the successive nodes and antinode. तुम्ही जर अजिबात घाबरायची गरज नाही. अतिशय सोपा आणि अतिशय सुंदर क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुम्ही जसे सुंदर आहात त्याच्यापेक्षा सुंदर हा क्वेश्चन आहे. तुम्ही विचार करा, आईला विचारा, आई मी जर सुंदर का हा क्वेश्चन जास्त सुंदर. मी तर म्हणतो हा क्वेश्चन जास्त सुंदर आहे. तू जास्त सुंदर असेल तर एकदम छान. वाचा बरं. स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग फिफ्थ ओव्हरटोन. फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक, 6वां हार्मोनिक. हे तू लक्षात ठेव. फिफ्थ ओवरटोन बोले उसको. तो ये क्या हो जाएगा, सिक्स्थ क्या हो जाएगा मित्रांनो, हार्मोनिक हो जाएगा. हार्मोनिक. सिक्स्थ हार्मोनिक. सिक्स्थ हार्मोनिक म्हणजे किती लूप येणार, 6. चल बोल. 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 लूप आपले झालेत. राईट. आय होप सगळ्यांना कळतंय. आय होप सगळ्यांना कळतंय. आय होप सगळ्यांना कळतंय. 1, 2, 3, 4, 5, 6 एकदम क्लिअर आहे. हे 2 मिळून 1 लॅम्बडा, हे 2 मिळून 1 लॅम्बडा आणि हे 2 मिळून किती मित्रांनो, 1 लॅम्बडा झालं. म्हणजे कॅन आय से दॅट ही टोटल लेंथ किती असणार, 3 लॅम्बडा आणि आपल्याला दिले ती किती आहेत, 2.4 मीटर. कैसे इतना इजी कर लेते हो सर. ओ माय गॉड, यू आर सो स्मार्ट सर. नो नो बच्चा, आई एम नॉट स्मार्ट. क्वेश्चन इज व्हेरी इजी, टॉपिक इज व्हेरी इजी and physics is also very easy. Oh my god. चला मित्रांनो, तो लॅम्बडा इक्वल्स टू किती येतं सांगा बरं, 0.8 मीटर. सोपा आहे का अवघड आहे बरं सर. लय सोपा आहे. सोपा कधी आहे, जेव्हा तुम्ही लॉजिक सांगता. पण ते लॉजिकच माझं लागत नाही. तर मित्रांनो, लॉजिक लागण्यासाठी मी किती वर्ष घासलेत, असेच माझे केस कमी नाही झाले. समजतं का मित्रांनो. तर लॉजिक यायचं असेल तुला काय करावं लागेल मित्रा, प्रॅक्टिस करायला लागेल. त्याच्याशिवाय नो ऑप्शन. जाऊ का पुढे. येस. तो प्लीज मूव्ह ऑन टू गाईज नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय दिलाय. इफ द एंड करेक्शन ऑफ ओपन पाइप इज 0.8 सेंटीमीटर. असे चिंदी क्वेश्चन येतात. आणि देन इनर रेडियस ऑफ दॅट पाइप विल बी. सोपा क्वेश्चन आहे. काय करू सांग दादा. एंड करेक्शनचा फॉर्म्युला काय. अँड एंड करेक्शन ऑफ ओपन पाइप, ओपन गंगम स्टाईल इक्वल्स टू काय असते, 0.6 इंटू आर. म्हणजे काय येणार, काय ना मित्रांनो सांगा बरं. 4 ओके. ओपन पाईप आहे ना मित्रांनो. ओपन पाईप असल्यामुळे त्याला 2 एंड्स असणार.
2 एंड्स असणार. कळले की नाही? म्हणजे इथं जो एंड करेक्शन येतो तो E इक्वॉल्स टू काय येणार 2 इंटू 0.6 इंटू R येणार, म्हणजे हे येणार नाही. ठीक आहे. E किती दिले तुम्हाला सांगा बरं 0.8 आणि याला खाली घ्या तर येणार 1.2 आणि दिस शुड बी इक्वॉल्स टू R. चाल मित्रांनो हे जे R येणार ते किती सांगा बरं 4 2 8 आणि 4 त्रिकम 12. सो दिस इज द रेडियस. क्लिअर? आय होप कोणाला काही डाऊट नसेल. सगळे लोक खूप छान छान लक्ष देत असतील. सोपे क्वेश्चन्स आहेत आणि हळूहळू वेव्हचे क्वेश्चन तुम्हाला जमत असतील. सोपे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. सगळे PYQ मी क्लिअर करत आहे. ओके. तो पुढचा क्वेश्चन. A string of mass m is under tension T. Very nice. The length of the string is L. खूप छान. A transverse wave starts from the one end of the string. The time taken by wave to reach the other end is. एकदम कपाळात जाणारा क्वेश्चन आहे मित्रांनो. लय छान डोकं लावायचं आहे. खूपच सुंदर डोकं लावायचं आहे. बट काय तू घाबरू नकोस बघ. स्ट्रिंग ऑफ मास m. पहिल्याच क्वेश्चन मध्ये तू माती खाणार. हे जे स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगचं स्वतःच मास दिले. स्ट्रिंग ऑफ मास m दिले. म्हणजे जनरली काय असते एक सपोर्ट असतो. सपोर्टला स्ट्रिंग जोडलेली असते. स्ट्रिंगच्या खाली एक मास m असते आणि त्या केसमध्ये सिंपल व्हेलॉसिटी इक्वल्स टू काय असते अंडर रूट ऑफ टी बाय म्यू. बरोबर. तर मित्रांनो गोष्ट अशी आहे जर खाली मी इथं m लावलं तर इच अँड एव्हरी पॉइंट मध्ये टेन्शन किती असणार mg. बिलकुल काही टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे सगळीकडे टेन्शन कसं असणार कॉन्स्टंट. बट हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. काय वेगळा आहे नीट बघ. सिंपल क्वेश्चन आहे आणि ब्युटिफुल क्वेश्चन आहे. इथं मी वर एक स्ट्रिंग फिक्स केलं आणि एक स्ट्रिंग मी लावली तर पुरानो खासियत अशी आहे या इटसेल्फ स्ट्रिंगचं मास किती आहे m आहे. खाली मास नाहीये. स्ट्रिंगला स्वतःच मास दिले. अच्छा आता काय मजा होणार मग सर. तर पिंट्या मजा अशी होणार स्ट्रिंगचं मास m असेल तर नीट बघा प्रत्येक केसमध्ये स्ट्रिंगचं जे काय वेट असणार ते वेगळं असणार. बरोबर आहे. टोटल स्ट्रिंगचं मास m आहे. अर्ध्या स्ट्रिंगचं मास m/2. याच्या 1/4 स्ट्रिंगचं मास m/4. बरोबर आहे नाही. म्हणजे मी पोरांनो इथला क्रॉस सेक्शन घेतला तर ह्या क्रॉस सेक्शनला फक्त याच्या खालचे लोक खाली ओढणार. म्हणजे याचं टेन्शन ह्या खालच्या लोकांमुळे येणार. मी इथला क्रॉस सेक्शन घेतला तर ह्या पॉइंटला खाली ओढणारे लोक एवढे जास्त आहेत. म्हणजे इथं जे काही टेन्शन येणार हे एवढ्या लोकांमुळे येणार. सिमिलरली मी एकदम वरचा पॉइंट घेतला तर वरच्या पॉइंटला जे काही टेन्शन येणार हे सगळ्या दोरीमुळे येणार. म्हणजे इच अँड एव्हरी क्रॉस सेक्शन मध्ये टेन्शन चेंज होत आहे. सर इथं तसं का नाही झालं. इथं आपण दोरीला मास घेतलंच नाही. मग हा क्रॉस सेक्शन घेतला याच्या खाली कोण आहे mg. हा क्रॉस सेक्शन घेतला याच्या खाली कोण आहे mg. हा क्रॉस सेक्शन घेतला याच्या खाली कोण आहे mg. म्हणजे कुठे गेलं तिथं काय असणार mg. पण इथं तसं आहे का नाही. मग मास्तर करायचं काय तेच मी तुम्हाला सांगतो. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. बघा आता नीट लक्ष द्या. आपल्याला टाइम काढायचा आहे. टाइम लय सोपा असतं. टाइम असते डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स तर मला माहिती आहे मला व्हेलॉसिटी काढायचंय आणि त्यासाठी मी काय करतो तू प्लीज माझ्याकडे लक्ष दे. ओके. तर बघ मित्रांनो व्हेलॉसिटीला मी असं लिहितो अंडर रूट ऑफ टी बाय म्यू. ओके नीट लक्ष दे. आपण काय करू रॅन्डम कुठला तरी क्रॉस सेक्शन घेऊ. हा क्रॉस सेक्शन क्लिअर. लेट से हा क्रॉस सेक्शन किती डिस्टन्सवर आहे x डिस्टन्सवर आहे. एकदम क्लिअर. ओके. मग ह्या टी ला काय लिहू शकतो. लेट से ह्या क्रॉस सेक्शनचं मास किती आहे m डॅश. म्हणजे याला मी काय लिहू शकतो m डॅश इंटू g. गुड. आणि म्यू म्हणजे काय मास लिनियर मास डेन्सिटी. तर म्यूला काय लिहितो मास पर युनिट लेंथ. म्हणजे याला काय येणार m डॅश लेंथ किती घेतली आपण याची x घेतली. तिथून m डॅश काय झालं रे कॅन्सल. तर मित्रांनो कॅन आय सी दॅट हे जे v येणार ते किती येणार अंडर रूट ऑफ xg. इथपर्यंत तुला कळलं. ओके. आता मी काय करतो बघ प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट कशी होत जाणार वेगळी होत जाणार. तर मी काय करतो कुठलाही क्रॉस सेक्शन घेतो आणि त्या क्रॉस सेक्शनला इंटिग्रेट घेतलं तर मला सगळ्या गोष्टी भेटून जाणार. ओके. मग व्ही ला काय लिहितो dx अपॉन dt आणि इथे ते अंडर रूट ऑफ x इंटू g. एकदम क्लिअर. तर काय करतो बघ या साईडला येणार dx आणि हे रूट x खाली आणतो. म्हणजे रूट x ला काय लिहितो x टू द पॉवर 1/2 आणि तिकडे घेऊन जातो. म्हणजे इथं काय राहणार रूट g इंटू काय राहणार मित्रांनो dt. आता दोन्ही साईडला जर इंटिग्रेशन अप्लाय केलं तर x टू द पॉवर -1/2 dx इक्वल्स टू काय येणार रूट g इंटू dt. आणि ह्या साईडला पण काय ना इंटिग्रेशन. ठीक आहे. x टू द पॉवर -1/2 केलं तर किती ते आणि लिमिट काय असणार 0 टू l पर्यंत. x टू द पॉवर -1/2 इंटिग्रेशन +1 करा +1/2. येस म्हणजे हे किती येणार 2x टू द पॉवर 1/2. लिमिट्स असणार 0 टू l आणि इथे काय असणार रूट g इंटू काय असणार मित्रांनो t. एकदम क्लिअर.
तुला काय पाहिजे बघ, द टाइम विचारलाय, टाइम, द टाइम टेकन बाय वायर टू रीच द अदर एंड विचारलंय ना. द स्ट्रिंग ऑफ मास m इज अंडर टेन्शन T. टेन्शन T तर आपण स्ट्रिंग ऑफ मास m इज अंडर टेन्शन T, अंडर टेन्शन T, टोटल टेन्शन इथे दिलेलं आहे. बरं आपण ट्राय तो करूया. ओके, मग याला T को गुलगुल किया तो T कॉस्ट किती बघा मित्रांनो 2. सो T तिचं ठेव, हे 2 येणार, हे किती येणार √L इंटू G इंटू T. मग T काढायचं असेल तर आन्सर काय मित्रांनो 2 √L/G, 2 √L/G. बघा बरं कुठे आहे सांगा बरं, इथे G कुठेच नाहीये मित्रांनो, G ची आपल्याला गरज नाही. मग G ला मला कशाला तरी रिप्लेस करायला लागेल. मग ते रिप्लेस करण्यासाठी बघा स्ट्रिंग ऑफ मास m इज अंडर टेन्शन T. तो बेसिकली आय कॅन से दॅट जर T इक्वॉल्स टू मी mg ठेवलं, T इक्वॉल्स टू mg, तर G ला T इक्वॉल्स टू जर मी mg ठेवलं तर G ला मी काय लिहू शकतो T/m, T/m, ml/T. हा आपला ऑप्शन येऊ शकतो. येस, आपलं येऊ शकतो, राईट. म्हणजे बघा टेन्शन T आहे आणि मास किती आहे m, तो कॅन आय से दॅट T इक्वॉल्स टू किती येणार mg. त्यामुळे इथून G ला मी काय लिहू शकतो मित्रांनो सांगा बरं T/m. बघा बरं, मग इथला टाइम मला काढायचंय, G ला काय लिहितो T/m, तर इथे काय येणार 2 √T/m, म्हणजे काय असणार ml/T. दिस हॅज टू बी द करेक्ट ऑप्शन. एकदम क्लिअर झालेला आहे का? कोणाला काही टेन्शन आहे का? जाऊ का मित्रांनो पुढे? यस, तो लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. यस, तो पुढचा क्वेश्चन ये रहा आपके स्क्रीन पर सिर्फ 10 पैसे के लिए. तो प्लीज रीड द क्वेश्चन कि इन अ प्रोग्रेसिव वेव मिनिमम डिस्टेंस बिटवीन टू पार्टिकल डिफरन्सिंग इन अ फेज बाय 2π रेडियन. बरोबर, तर काय असते मित्रांनो सांगा बरं, मला माहित आहे काय सांगा बरं, फेज डिफरन्स φ2 - φ1 इज इक्वल टू काय असते 2π/λ, आणि इथं काय असते पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स झालं, खतम, टाटा बाय बाय. फेज डिफरन्स तुला किती दिले सांग बरं 2π. तर मित्रांनो तू काय कर, सिम्पली फेज डिफरन्सला काय ठेव 2π. मग इथं पण काय येणार 2π/λ, आणि इथं काय येणार पाथ डिफरन्स. 2π काय झाला कॅन्सल. मग तो कॅन आय से दॅट पाथ डिफरन्स किती आला मित्रांनो लॅम्बडा. लय सोपं आहे का लय अवघड आहे? लय अवघड आहे, फक्त नाही लय सोपं आहे. आणि फक्त कुठला फॉर्म्युला कुठे वापरायचं याची अक्कल तुला आली पाहिजे. तो जायचं का मित्रांनो? ऑलमोस्ट आपण 30 ते 40 क्वेश्चन सॉल्व्ह करत आलो आहोत. ह्या चॅप्टरच्या आपण एंडला आलेलो आहोत. लास्टचे काही क्वेश्चन बाकी आहे, तो प्लीज लक्ष द्या. बिलकुल ध्यान नाही हटेगा, नजर हटी तो दुर्घटना घटी. चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन. अ पाइप is closed at one end bar produces a fundamental note of frequency this. The pipe is cut into two pipes bar of equal length. The new fundamental frequency is लय सोपं आहे बघा. बरं लय बघा बघा काय काय म्हणलं सांगा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी माझा पाइप इज क्लोज एट वन एंड बर अँड प्रोड्युसेस अ फंडामेंटल. ओके बघा बरं परत बघा, एक पाइप आहे आणि क्लोज ऍट काय मित्रांनो वन एंड आहे, वन एंड आहे, आणि याची फ्रिक्वेन्सी किती असते व्ही आहे. ठीक आहे बरं, ह्या व्हीला मी काय म्हणू शकतो सांगा बरं, या व्हीला म्हणू शकतो सॉरी याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मी काय लिहितो सांगा बरं. याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लिखतो एफ इज इक्वल टू काय लिहितो मित्रांनो व्ही अपॉन हे किती येणार 4L बिकॉज इट इज क्लोज ऍट वन एंड. एकदम क्लिअर. आता मी काय केलं मित्रांनो विचार करा, याचे दोन तुकडे केले इक्वल. पहिला तुकडा येणार असा आणि दुसरा तुकडा येणार असा. हा वरचा तुकडा हा खालचा तुकडा. एकदम क्लिअर आहे. मग ह्याची पण लेंथ किती झाली L/2 आणि ह्याची पण लेंथ किती झाली L/2. मग ह्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मी काढतो. लेट्स से F1 ही किती आहे मित्रांनो सांगा क्लोज V/4L ना. येस म्हणजे किती येणार V/4L. आता याची लेंथ किती झाली L/2 म्हणजे हे किती आलं मित्रांनो V/2L आले बघा बरं. येस म्हणजे ही जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे या ओरिजिनलच्या किती टाइम्स आहे मित्रांनो 2 टाइम्स. एकदम क्लिअर. ओके आता इथे बघूया L/2 परत ओपन पाईप आहे. ओपन पाईप असल्यामुळे फ्रिक्वेन्सी किती असते V/2L. एकदम क्लिअर. बट एलच्या प्लेस मध्ये मी काय ठेवतो मित्रांनो L/2 म्हणजे हे F इक्वल्स टू काय येणार V/L. येस म्हणजे हीच फ्रिक्वेन्सी V/L आहे. याच्या किती टाइम्स आले पाहिजे 4 टाइम्स आले पाहिजे. म्हणजे या F ला जो F2 आहे हे F2 आहे F2 आहे ह्याला मी कशाने मल्टिप्लाय करतो 4 ने. जर याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे V/4L येते. म्हणजे हे किती असलं पाहिजे रे 4F. म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी किती आहे 2F आणि दुसरी फ्रिक्वेन्सी किती आहे 4F. अशा प्रकारे कुठला ऑप्शन करेक्ट आहे
ऑप्शन नंबर डी. कळत आहे का मित्रा? येस. तो जायचं का पुढे? येस. तो लेट्स सॉल्व आगे वाला क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन याच्यापेक्षा सोपा आहे. स्टेटमेंट आहेत हे तुम्हाला कळून जातील, यात काही टेन्शन नाही. थेरी ऑलरेडी लिहून दिलेली आहे. तर मित्रांनो आय होप हे तुम्ही कराल. याचा पुढचा क्वेश्चन आहे बघा. Okay, a string in a musical instrument is 50 centimeter long. Very nice. And its fundamental frequency is this. Keeping the tension applied to the string stem, the change in length to produce the sound note of fundamental frequency 1000 Hz. Okay, लय सोपं आहे बघा. मित्रांनो तुला माहित आहे टेन्शन वगैरे सगळं सेम दिलेलं आहे. तर बाळा फ्रिक्वेन्सी जी आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ असते. एकदम क्लिअर. तर मित्रांनो काय येणार सांगा बरं रे? F1 by F2 equals to L2 by L1. क्लिअर. मग बघा आधीची फ्रिक्वेन्सी किती आहे? 800. नंतरची फ्रिक्वेन्सी किती आहे? 1000. वा 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 वा. आधीची लेंथ किती आहे? 50. आणि नंतरची लेंथ मला मास्तर उलट केलं. ओ मास्तर शांत. बघा आधीची लेंथ किती आहे? 50. आणि नंतरची लेंथ तुला कळायची. देखो मित्रांनो तो काय ना 50 2 400 म्हणजे L2 इक्वल्स टू किती ना सांगा बरं रे? 40 सेंटीमीटर. बट तुला काय विचारलंय? चेंज विचारलंय. तो आधी 50 नंतर 40. तर चेंज तुझा किती झाला रे? 10 सेंटीमीटरचा. मित्रा तुला कळत आहे का? काही टेन्शन आहे का? सांग बाळा. जाऊ का पुढे? यस. तो प्लीज मित्रांनो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. अतिशय सोपे अतिशय सुंदर क्वेश्चन आहे. हे बघा व्हॉट्सअपवर पुढचा क्वेश्चन काय म्हणले? अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिव्हन बाय y equals to y naught sin 2 pi nt minus x by lambda. If the wave velocity is 1 by 8 the maximum particle velocity, then wavelength is. काही घाबरायची गरज नाहीये. काय दिले सांगा मित्रांनो? काय म्हणले? इफ वेव velocity of wave is 1 by 8 times of particle velocity. पण ही पार्टिकल वेलोसिटी कुठली आहे सांगा बरं? मॅक्सिमम. बरं झालं ह्या टाइपचा आपण क्वेश्चन केला नव्हता. आता आपण क्वेश्चन करूया. मी वेव्ह वेलॉसिटीला तुला ओढून मी सांगितलं होतं थेरी शिकवताना. वेव्ह वेलॉसिटी म्हणजे काय माहित आहे का बाळ्या? वेव्ह वेलॉसिटी म्हणजे कोइफिशियंट ऑफ टी अपॉन खाली काय असते? कोइफिशियंट ऑफ एक्स. दॅट इज युअर वेव्ह वेलॉसिटी. बघ बरं मग कोइफिशियंट ऑफ टी किती आहे? कोइफिशियंट ऑफ टी किती आहे? 2 पाय n. म्हणजे इथं किती येणार सांगा? वेव्ह वेलॉसिटी 2 पाय n अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स. कोएफिशिएंट ऑफ एक्स किती आहे सांग बरं रे? 2 पाय बाय लॅम्बडा. 2 पाय बाय लॅम्बडा. आणि दिस शुड बी इक्वल्स टू 1 बाय 8 टाइम्स ऑफ मॅक्सिमम वेव्ह वेलॉसिटी. आणि मॅक्सिमम वेव्ह वेलॉसिटी तुला माहिती आहे किती असते? a ओमेगा. चालेल. मग तुला विचारलं व्हॉट इज द वेव्हलेंथ? वेव्हलेंथ बघा बरं. मग इथं परत काय दिले मित्रांनो? मी काय करू शकतो? वाय नॉट. ओके. अँप्लिट्यूड आहे. ओके बघा इथं 2 पाय कॅन्सल. ओके म्हणजे इथं काय येणार सांग बरं? n लॅम्बडा इज इक्वल्स टू 1 बाय 8. अँप्लिट्यूडला मी काय ठेवू शकतो? वाय नॉट. ओके आणि सिम्पली ओमेगाला काय ठेवू शकतो? ओमेगा जे टीच्या बाजूला आहे ते ओमेगा टीच्या बाजूला काय? 2 पाय n. म्हणजे इथं परत काय ठेवणार? 2 पाय n. इधर से मेरा n और n क्या हो गया? कैंसिल. तो व्हाट इज द फाइनल आंसर मित्रांनो सांगा बरं रे? फाइनल आंसर इज पाय इंटू वाय नॉट बाय 4. पाय इंटू वाय नॉट बाय 4. कुठला ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन नंबर बी. एकदम सोपे क्वेश्चन आहेत. घाबरने का नहीं दीदी. जाऊ क्या आगे मैं? यस. देखो आगे वाला क्वेश्चन. 2 वायर्स ऑफ सेम मेटल. ओके द रेशियो ऑफ नंबर ऑफ लूप्स सच दॅट जॉइंट इज नोड. ओके हे सोपं आहे मित्रांनो. हे तुम्हाला जमून जाईल. यात काही टेन्शन नाहीये. पुढचं द नंबर ऑफ बिट्स. फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स काढा येऊन जाईल. पुढचा फ्रिक्वेन्सी ऑफ हा छान क्वेश्चन आहे. वाचू बरं आपण. चला मित्रांनो. फ्रिक्वेन्सी ऑफ 2 ट्युनिंग फोर्क्स A and B are respectively वाचा 1.5% more and 2.5% less, okay, than tuning fork of C. But when A and B are sounded together, but 12 bits are produced. Okay, नीट लक्ष द्या. There are 3 things. Where is A? Then there is B and there is C. सगळ्यांचं कंपॅरिझन कोणासोबत आहे? C सोबत आहे. ठीक आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क तुला विचारलंय. ओके लेट्स से फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क सी इज एफ. क्लिअर. ओके आता मला फ्रिक्वेन्सी ऑफ काय काढायचे सांगा बरं मित्रांनो? बी काढायची. बी काय दिलं बघा बरं? बी ए अँड बी आर. ए इज 1.5% मोर म्हणजे याची फ्रिक्वेन्सी 1.5% मोर आहे. म्हणजे काय असणार मित्रांनो? एफ वर कितीने वाढवायचं? 1.5%.
म्हणजे किती 0.015 इंटू एफ ही झाली त्याची फ्रिक्वेन्सी. हे तुला पटतंय का सांग. 1.5%, 1.5 ला 100 ने डिवाइड केलं, 10.1 100 ने केलं तर 0.015. ओके, आता परत बी कडे बघू. बी कडे काय म्हणले, लेस दॅन 2.5%, लेस दॅन 2.5% म्हणजे काय येणार, इथं एफ असेल तर लेस म्हणजे मायनस 2.5% लेस ते किती असते 0.025 कोणाच्या ओरिजिनलच्या, म्हणजे ते किती असणार एफ. एकदम क्लिअर. ओके, मग तुला काय विचारलंय, व्हेन ए अँड बी आर साऊंडेड टुगेदर 12 बिट्स आर प्रोड्युस्ड, म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ ए मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ बी इक्वल्स टू किती आलं पाहिजे मित्रांनो 12. ठीक आहे, मग फ्रिक्वेन्सी ऑफ ए मी काय लिहू शकतो इथं, एफ प्लस 0.015 इंटू एफ मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ बी काय ना सांगा बरं, इथं मायनस करा म्हणजे काय ना मायनस एफ प्लस 0.025 इंटू एफ and this should be equals to 12. झालं, प्लस एफ मायनस एफ कॅन्सल, 0.015 0.025 म्हणजे काय होणार 0.04 एफ इज इक्वल्स टू किती येणार 12. खतम. तुला एफ विचारले तर व्हॉट इज माय एफ, एफ इक्वल्स टू 12/0.04 मित्रांनो, म्हणजे हे किती येणार 300 हर्ट्झ. दॅट हॅज टू बी द माय फायनल आन्सर. सगळ्या गोष्ट क्लिअर आहे का तुला सांग बरं. तर मित्रांनो जाऊ का पुढे, कोणाला काही टेन्शन आहे तर लेट्स मूव ऑन टू व्हेरी नेक्स्ट क्वेश्चन. अजून एक क्वेश्चन घेतो मी, ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन क्लिअर केलेले आहे मी. सोनोमीटर वायर व्हायब्रेटिंग इन द ए येऊन जाईल मित्रांनो तुम्हाला. सेकंड ओव्हरटोन मध्ये म्हणजे थर्ड लूप येणार. 3 लूप आले, 3 लूप मध्ये काय असते सांगा, 4 नोड असतात आणि 3 काय असतात अँटी नोड असतात. एकदम सोपा क्वेश्चन. त्याच्या पुढचा क्वेश्चन बघूया, खूप क्वेश्चन केलेले आहेत. A wave traveling along x-axis is given by equation y equals to this into this into this if the wavelength and time period are this. ओके, मी सोपा क्वेश्चन आहे बघा. वेवलेंथ तुम्हाला दिले 0.08 मीटर आणि टाइम पिरियड दिलाय 2. तो लॅम्बडा इक्वल्स टू 0.08 दिले आणि टाइम पिरियड टी इक्वल्स टू दिले 2 सेकंड. ठीक आहे, आता बघा एक्सच्या बाजूला काय मित्रांनो, एक्सच्या बाजूला ए आहे. ठीक आहे, आणि जे एक्सच्या बाजूला असते ते के असते. तर जनरली के इक्वल्स टू काय असते 2 पाय बाय लॅम्बडा आणि एक्सच्या बाजूला काय असते के. ओके, म्हणजे एक्सच्या बाजूला काय अल्फा, तो अल्फा इक्वल्स टू 2 पाय बाय लॅम्बडा झालं. तर बेसिकली मग अल्फाला अल्फा 2 पाय बाय लॅम्बडा, लॅम्बडा किती आहे मित्रांनो 0.08. चाल बघा बरं, के इक्वल्स टू 2 पाय, के च्या बाजूला अल्फा 2 पाय बाय लॅम्बडा इक्वल्स टू 2 पाय बाय लॅम्बडा इज इक्वल्स टू अल्फा. येस, अल्फा पाय खाली कसे येणार, नाही येणार, पाय वर येणार. ठीक आहे, म्हणजे बेसिकली अल्फाला काय लिहू शकतो मित्रांनो सांगा बरं 200/8 पाय, म्हणजे ह्याला काय लिहू शकतो 8 दोन्ही 16 आणि काय होणार मित्रांनो 8×5 = 40 इंटू काय येणार पाय. सिम्पली जे टीच्या बाजूला असते ते ओमेगा असते, तो ओमेगा इक्वल्स टू मला काय येणार बीटा. ओमेगाला काय लिहू शकतो 2 पाय बाय कॅपिटल टी इक्वल्स टू बीटा. 2 पायला 2 पाय, टी किती आहे मित्रांनो सांग बरं 2 आहे, दॅट इज बीटा. तो बीटा इक्वल्स टू काय आले मित्रांनो सांगा बरं, अरे पाय. सोपा आहे का. अशा प्रकारे गेल्या 4 ते 5 वर्षातले क्वेश्चन आपण इथे केलेले आहेत. राईट, बरेच क्वेश्चन आपण घेतलेत मित्रांनो. व्हेन ओपन पाईप इज क्लोज फ्रॉम वन एंड देन थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप इज हायर दॅन फ्रिक्वेन्सी 150 हर्ट्ज. मित्रांनो हे परत झालेलं आहे. जेवढे मी आतापर्यंत क्वेश्चन घेतले त्याच्यामध्ये हे तुम्हाला जमायला पाहिजे. आय डोंट थिंक याच्यामध्ये काही प्रॉब्लेम यायला पाहिजे. इट्स व्हेरी इझी आणि व्हेरी सिंपल क्वेश्चन. पुढचा, सोनोमीटर वायर रेझोनंट्स विथ गिवन ट्युनिंग फोर फॉर्मिंग स्टँडिंग वेव्ह with 5 antinode between 2 bridges. A mass of 9 kg is suspended from the wire. When mass m is suspended from the wire with the same fork and same length between 2 bridges, 3 antinodes are formed. The mass m is. आता नीट लक्ष द्या, क्वेश्चन काही कळला नसेल तरी घाबरायचं नाही. क्वेश्चनची पहिली लाईन वाचा, काय म्हणले, सोनोमीटर वायर रेझोनेट्स विथ गिवन ट्युनिंग फोर्क फॉर्मिंग स्टँडिंग वेव्ह विथ 5 antinodes. 5 अँटीनोड्स, नीट लक्ष द्या. मग कसे येणार 5 अँटीनोड, असं येणार. ओके, पहिला अँटीनोड, दुसरा अँटीनोड, तिसरा अँटीनोड, चौथा अँटीनोड आणि 5वा अँटीनोड. दिस हॅज टू बी द डायग्राम.
आणि ह्याला मी करतो क्लोज. एकदम क्लिअर. ओके. आणि पुढे काय दिलं सांगा. झालं sonometer wire resonates with given tuning fork forming standing wave with 5 antinodes between two bridges. When mass of 9 kg is suspended from the wire, when mass of m is suspended from the wire with the same fork and same length between bridges, 3 antinodes is formed. Okay, when same fork म्हणले म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे, सेम. ओके. बघा याची फ्रिक्वेन्सी काय ना सांगा बरं. 1 2 3 4 5 म्हणजे काय सांगा मित्रांनो, फिफ्थ हार्मोनिक आहे. फिफ्थ हार्मोनिक. ठीक आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय येणार, फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 5/2L आणि ह्याला व्ही ला काय लिहू शकतो, टी. मास किती आहे 9 म्हणजे 9 × G/μ. दॅट इज द थिंग. ठीक आहे. पुढे आता मी काय केलं, जेव्हा मास m टाकलंय त्यावेळेस 3 नोड फॉर्म झाले. 3 नोड बघा. म्हणजे मास m टाकल्यानंतर किती अँटीनोड आले, 1 अँटीनोड, 2 अँटीनोड आणि इथे किती अँटीनोड आले मित्रांनो, 3 अँटीनोड आले. बरोबर. म्हणजे 3 अँटीनोड आले तर हे काय झालं मित्रांनो, थर्ड हार्मोनिक. मग याची फ्रिक्वेन्सी काय येणार, f ला f, याच्या ठिकाणी काय येणार, 5 च्या ठिकाणी 3 बाय काय येणार 2L आणि ह्या 9च्या ठिकाणी काय येणार mg/μ. ह्या दोघाला जर मी कम्पेअर केलं तर काय ते मित्रांनो सांगा बरं. ह्या दोघाला कम्पेअर करा. ह्या साईडला काय येणार 5 √ काय येणार 9, ह्या साईडला काय येणार मित्रांनो 3 आणि √ काय येणार m. बघा बरं. बघा आणि ह्याला मी सॉल्व्ह करतो. बघा इथं काय येणार 5चं काय येणार 25, स्क्वेअर केल्यावर इथं काय येणार 9, 3चं काय येणार 9 आणि m ला काय राहणार m. इथून 9 काय होणार कॅन्सल. म्हणजे m इक्वल्स टू मित्रांनो किती येते 25 kg. सोपा आहे का क्वेश्चन, अवघड आहे मित्रांनो सांगा बरं. इट्स सो सोपा क्वेश्चन. बघा याच्याकडे परत प्रेमाने. ओके. तर अशा प्रकारे वी हॅव कवर्ड ऑलमोस्ट ऑल द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. बाकी सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो तुम्ही कुठे करू शकता, घरी करू शकता. ठीक है. तो ये था हमारा अतिशय सुंदर चॅप्टर जिसका नाम था सुपरपोजिशन ऑफ इफ. जेवढे गिवन टाइम मध्ये आपण क्वेश्चन करू शकलो तेवढे आपण क्वेश्चन केलेला आहे. मी जर क्वेश्चन 10 केले तर माझी अशी इच्छा आहे की तू घरी जाऊन किती क्वेश्चन केले पाहिजे, 30. जर PYQ 50 आहे तर त्यातले 30 PYQ मी सॉल्व्ह केले तर बाळा तुझ्याकडे राहिले किती रे 20. तो ऍटलिस्ट तू 20 तर PYQ करू शकतो अशी मी अपेक्षा करतो. आणि इथेच मी ह्या चॅप्टर साठी तुमचा निरोप घेत आहे मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन चॅप्टर मध्ये, नवीन जोशाने, नवीन इनोव्हेशन घेऊन, नवीन मजा घेऊन. तब तक के लिए गुड बाय. हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते. चला मित्रांनो, बाय बाय.